नमस्कार. मिती ग्रुप प्रस्तुत साहित्य रंग या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. साहित्य आणि त्याची निर्मिती ही प्रत्येक विषय आशयानुसार जशी होत असते, तशीच स्थळ काळानुसार सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीने होत असते. आपलीच जागा, आपलंच गाव, आपलंच शहर आपल्याला वेगळ्या पद्धतीने जाणवतं, जेव्हा आपण त्याच्या संशोधनातनं जातो आणि आपल्या शहराकडे आपण वेगळ्या पद्धतीने पाहतो. आजचं लेखन हे अशाच पद्धतीने काही वेगळ्या दृष्टिकोनातनं येणारं, आपल्या शहराविषयीचे वेगळे दृष्टिकोन मांडणारं असं असणार आहे. आणि त्यासाठी मी निमंत्रित करते संशोधक, लेखक नितीन साळुंखे आणि आंतरराष्ट्रीय मराठी नमस्कार. मंचचे समन्वयक, लेखक आणि कवी मनोज कुलकर्णी, हाँगकाँगवरनं. नमस्कार, दोघांचेही स्वागत आहे. नमस्कार. 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 दोघांनाही सांगायला मला आनंद वाटतो, की आपल्या प्रत्येक साहित्य रंगाच्या भागामध्ये विविध लेखक आणि कवी जेव्हा सहभागी होतात, तेव्हा विविध शैली ह्या तर आमच्या समोर येतात. पण आज जो वेगळा प्रवास घडणार आहे, त्या प्रवासाचे आम्ही सगळे साक्षीदार होणार आहोत, याचा आम्हाला आनंद आहे. मी निमंत्रित करते आपल्या कार्यक्रमाच्या निमंत्रक, शिवसेना नेत्या, महाराष्ट्र विधान परिषदेच्या माननीय उपसभापती डॉक्टर नीलमताई गोऱ्हे यांना. नीलमताई, आपलंही स्वागत. नमस्कार. जय महाराष्ट्र. नमस्कार. नमस्कार. जय महाराष्ट्र. नमस्कार. नीलमताई, आज अशा दोन व्यक्ती आपल्या बरोबर आहेत. म्हणजे नितीन साळुंखे यांनी आपलीच मुंबई आपल्याला वेगळ्या पद्धतीने दाखवली आहे. कारण मुंबईवर संशोधन करून अज्ञात मुंबई नावाची 2 पुस्तकं त्यांनी जी लिहिली आहेत आणि त्यातल्या इतक्या बारीक-बारीक गोष्टी आहेत, की ज्या आपणच अचंबित होऊन जातो. अशा मुंबईचा एक वेगळा प्रवास आपल्याला आज ते घडवणार आहेत. आणि मुंबईतच वाढलेला एक मुलगा जो आता हाँगकाँगमध्ये जाऊन आपलं काम करतो आहे आणि मराठीसाठी सुद्धा प्रयत्न करतोय, असा लेखक आणि कवी मनोज कुलकर्णी आपल्या बरोबर आहेत. त्यामुळे आजचा प्रवास भाषेचा, लिखाणाचा हा मुंबई ते हाँगकाँग असा होणार आहे. त्यामुळे या दोघांचंही आपण स्वागत करावं अशी मी विनंती करते. नीलमताई. मनोज कुलकर्णी एक विकास तज्ञ आणि त्याचबरोबर तंत्रस्नेही उद्योजक अशा प्रकारची मला त्यांची भूमिका दिसते. ते तज्ञ म्हणून बहुराष्ट्रीय कंपनीत काम करत असताना एखादं व्यक्तिमत्व हे मराठी भाषेबद्दल भारावलं असल्यामुळे किती सर्जनशीलतेचा एक सुंदर झरा त्यांच्या व्यक्तिमत्वातून वाहताना आपल्याला दिसतोय. विशेष म्हणजे जागतिक पटलावरती काम करत असताना सुद्धा मराठीचं असणारं त्यांचं सजीव नातं त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने फुलवलेलं आहे, जगवलेलं आहे आणि जिवंत ठेवलेलं आहे. इतकंच नव्हे तर त्यांनी संयोजक म्हणून सुद्धा अनेक व्यासपीठांवरती काम केलेले आहे. मनोज जी आपण अत्यंत हुशार विद्यार्थी म्हणून शाळेपासूनच प्रसिद्ध होतात आणि 10वीच्या आणि 12वीच्या बोर्डाच्या परीक्षेत राष्ट्रीय गुणवत्ता मिळाली आणि आपण के जे सोमय्या कॉलेज मुंबई आणि सफई जैन मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट हे मुंबई इथून पण मुंबईत ना हो, हो. हो, मुंबई. मुंबई. आपण दोन्ही जैन इन्स्टिट्यूट आणि दोन्ही मुंबईतच आहे. शास्त्रात पदवी घेतलेली आहे. त्याचबरोबर हाँगकाँगमधील नामवंत युनिव्हर्सिटीतून सप्लाय चेन मॅनेजमेंटमध्ये संशोधन करून डॉक्टरेट मिळवलेली आहे. आणि त्याच बरोबर मराठी भाषेवरच्या प्रेमामधून आपण शब्दांची गाठोडी पुस्तक मालिका प्रकाशित केलेली आहे. तसंच आशिया पॅसिफिक रिजनमध्ये खरोखर आज आपण म्हणजे जेव्हा खंडांचा वेगवेगळा उपखंड म्हणून विचार करतो, तर त्यावेळेला प्रत्येक भागामध्ये पॅन एशिया किंवा पॅन आफ्रिका तर फार मोठी मुवमेंट आहे, की ज्याच्यामध्ये पॅन आफ्रिकेमध्ये त्यांची भाषा, भूषा, भोजन आणि भवन याच्या संदर्भातलं त्यांचं स्वतःचं वैशिष्ट्य जपण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. आणि त्याला त्यांची ती भूमिका जी आहे ती अशी विस्कळीत किंवा सौम्य भूमिका नाहीये. त्या बाबतीत ते अतिशय कठोर आहेत आणि जाणीवपूर्वक त्यांनी स्वतःची राहणी, त्याच्यानंतर बाकीचे सगळे जेवणा-खाण्याच्या आवडी, संगीत, कला या संदर्भामध्ये स्वतःची सगळं जी वैशिष्ट्य आहेत ती जतन केलेली आहे. तसंच एक्झॅक्टली आपल्याला लॅटिन अमेरिकन आणि संपूर्ण अमेरिकेतले वेगवेगळे जे हिस्पॅनिक ज्याला म्हणता येईल अशा लोकांनी पण तसंच केलेलं आहे. तसंच काही प्रमाणात जपान, काही प्रमाणात चीन हे झालेलं असताना भारत मात्र आशियाचा भाग असल्यामुळे आपण दक्षिण आशियाच्या बरोबर संपूर्णच आशियाशी आपलं नातं एक जोडलं गेलेलं असलं तरी त्याचं व्यक्तिमत्वात तेवढं प्रतिबिंब पडलेलं तसं नाहीये. मराठी साहित्यामध्ये थोडंफार आहे, परंतु त्याच्याबद्दल जोडली गेलेली जी माणसं आहेत ते याच्यात सामर्थ्याने लिहू शकतात आणि तुम्ही त्याच्यामध्ये तो अनुभव तुम्हाला असल्यामुळे तुम्ही ते सगळं मांडलेलं आहे. मराठी मंडळात सहभाग आपण केला आणि त्याच्यामध्ये शांघाय मराठी मंडळाचं अध्यक्षपदी आपण सांभाळलेलं आहे.
बृहन महाराष्ट्र मंडळ अमेरिका आणि महाराष्ट्र मंडळ हाँगकाँग त्याच्यामुळे तुम्ही लहान मुलांसाठी मराठी शाळेचं पुनर्जीवन केलंय. मला फार सगळीकडेच कौतुकास्पद वाटतं. अमेरिकेमध्ये पण मी पाहिले तिथल्या इन्स्टिट्यूटमध्ये शनिवार रविवारी मुलांना इतकं व्यवस्थित मराठी शिकवलं जातं की आणि उलट आता अनेक तिथले संस्था म्हणतायत की आम्हाला सर्टिफिकेट कोर्ससाठी मान्यता द्या जेणेकरून आम्ही त्या मुलांना नंतर सुद्धा काही मार्क मिळून त्याचा उपयोग होऊ शकेल. याखेरीज गरजे मराठी ही मराठी व्यावसायिकांना आपण एकत्र आणलेले आहे. असं खूप कार्य करण्याबरोबर मी एक तुमची दिलगिरी पण व्यक्त करणार आहे, कारण एकदा तुम्ही वेळ देऊन त्यानंतर माझ्या या निवडणुकीच्या कामामध्ये मला ते बदलावं लागली वेळ जी आहे ती, पण तरी सुद्धा तुम्ही परत उदार अंतःकरणाने सहभागी झालेले आहात आणि वेळ दिलेली आहे. आपण आंतरराष्ट्रीय मराठी मंच जो आहे महाराष्ट्र शासनाने स्थापन केलेला त्याच्यासाठी हाँगकाँगमध्ये महाराष्ट्र शासनाचे समन्वयक म्हणून काम बघता. गोरेगाव या उपनगरीत आपले आई महानगरपालिका शाळेत शिक्षिका माझं गोरेगावशी स्वतःशी कनेक्शन आहे. मी नंदादीप विद्यालयाची विद्यार्थिनी गोरेगावच्या. मध्ये 9वी 10वी मी तिथून झाली. शाळेची पहिली बॅच आमची 100% निकाल. आणि त्यानंतर तुम्ही तर अभि गोरेगावकर मध्ये आहात, म्हणजे कमल देसाई वगैरे शिक्षिका आम्ही तिथल्या शिक्षकांना ओळखतो. बरेच मित्रमैत्रिणी तिथले आहेत. आपल्या पत्नीची साथ सुद्धा महत्वाची आहे आपण नमूद करता आहात. आणि आपलं जे सगळे मित्र परिवार किंवा कार्यक्रम याच्याबरोबर उद्योजक आणि मराठी साहित्यिक म्हणून तुमची वेगळी ओळख आणि ठसा आंतरराष्ट्रीय स्तरावरती उमटतोय असं म्हणायला हरकत नाही. आणि वय लहान असल्यामुळे अजून पुढच्या काळामध्ये अजून दीर्घकाळ तुम्हाला ही सेवा करत राहता येईल असं मला वाटतं. आणि तुमच्या कविता ऐकायला आम्ही वाचल्या आहेत, मी त्या मगाशी पण उत्सुक आहे. नितीन साळुंखे, आम्ही तुमच्याबद्दल कसे अज्ञात होतो याचं मला आश्चर्य वाटतंय, कारण काही आलं मध्यंतरी काही वर्षांपूर्वी लोकसत्तेने मुंबईतल्या देवळांवरती काही खंड प्रकाशित केले होते. त्याच्यानंतर काही छायाचित्रकार अनेक जणांनी मुंबईबद्दलची छायाचित्र प्रकाशित केलेली आहेत. किंवा आपण ताज सारख्या हॉटेलमध्ये गेलो तर मुंबईची चित्र जी पूर्वीचे जतन करून ठेवलेली असतात ती सगळी असतात. देवी ज्या आहेत वेगवेगळ्या मुंबईच्या 7 बेटांवरच्या त्यांच्या आपल्या कुठेतरी नातं आहे असं जाणवतं आपल्याला. पण याबरोबर तुम्ही अज्ञात मुंबई हे पुस्तक लिहिलं आणि मनोविकास प्रकाशनने ते प्रकाशित केलं याचं खूप कौतुक आहे. कारण खूप बाहेरगावची लोक आता येत आहेत मुंबईमध्ये आणि हा मुंबईचा इतिहास त्यांना खूप प्रभावित करतो. मुंबई त्यांना जोडली जाते आणि आता मुंबईचा नवीन चेहराही उभा राहतोय. अशाला जुनी जुनी स्थळं जुनी भाग मला स्वतःलाही माहित नव्हतं की मुंबईमध्ये पण बोरिवली गोरेगावमध्ये अष्टविनायक आहेत म्हणून, पण तसे मुंबईचे अष्टविनायक सुद्धा प्रसिद्ध आहेत. तर तशाच बरोबर तुम्ही अज्ञात मुंबईच्या रस्त्यावर धावलेली पहिली मोटर कार याबद्दलचं काय काय प्रकारनी त्या काळात लोक विचार करत होते याच्याबद्दलचा संपूर्ण मीमांसा केलेली आहे. आणि त्याच्यात उद्योग क्षेत्रामध्ये मोटारीच्या क्षेत्रामध्ये त्याचं सगळं संयोजन करणाऱ्या लोकांची मानसिकता काय होती त्याच्यातून सुद्धा मुंबईकर कसा होता नक्की हे आपल्याला ओळख पटेल अशा प्रकारचं अतिशय ज्याला आपण म्हणू की तपशील त्याचा खूप क्लिष्ट आहे, पण तो तपशील सगळा एवढा सहनशक्ती ठेवून तो मांडायचा आणि रंजक बनवायचा याचं एक फार सुंदर कौशल्य तुम्हाला प्राप्त झालेले आहे. आणि त्याच्याचमुळे दुसरी आवृत्ती पण झालेली आहे आणि अज्ञात मुंबई 2 या पहिल्या पुस्तकाची तिसरी आवृत्ती प्रकाशित होते. त्या दृष्टिकोनातून आम्हाला ज्या प्रकारचे कलंदर किंवा ज्या प्रकारचे वेगळ्या पद्धतीची सर्जनशीलता असणारी माणसं पाहिजे होती आणि म्हणून आम्ही हा साहित्यरंग सुरू केला की ठराविक चौकटीत न बसणारे पण तरीही स्वतःची एक मार्ग सापडून सातत्याने उदारीकरण झालेले बदल त्याचबरोबर तंत्रज्ञान आणि त्याच्यामुळे बदलते सगळं संक्रमण स्थलांतर याच्यामुळे बदलणारी मानसिकता जी आहे आणि त्याचबरोबर बदललेली संस्कृती आहे त्याचा आविष्कार ज्यांच्या साहित्यातून होतोय अशा प्रकारचे आम्हाला साहित्यिक अपेक्षित होते. कारण बऱ्याच वेळेला असं होतं की स्वाभाविकपणे आहे ते की ज्यांनी खूप मोठमोठे लिजंड्स किंवा मोठे मेरुमणी झालेले साहित्याचे त्यांच्यापासून चर्चा सुरू होते. वि स खांडेकर, नासी फडके, मामा वरेरकर तेव्हापासून कुसुमाग्रज, पु ल देशपांड्यांपर्यंत. पण या सगळ्या मोठ्या उंचीच्या लोकांच्या बरोबर नंतर सुद्धा प्रत्येकाने जे भन्नाट काम केलेलं आहे सर्जनशील काम केलेलं आहे विशेषतः 90च्या नंतर गेल्या 30-35 वर्षामध्ये त्याच्याकडे लक्षच तेवढं जात नाहीये ही वस्तुस्थिती आहे. साहित्य संमेलनांमध्ये किंवा अनेक कार्यक्रमांमध्ये खूप उपेक्षित राहतात यातली माणसं. आणखीन ते स्वतःच्या मार्गाने काम करत असतील तरी प्रत्येक साहित्यिकाची मराठी साहित्य उशिरा का दखल घेतं हा एक संशोधनाचा विषय होईल असं मला वाटतं.
आणि हे नेहमीच म्हटलं जातं की त्यांची उशिरा दखल घेतली गेली. तर उशिरा दखल घेतली जाते कारण त्याला समाजच कारणीभूत आहे. कारण समाजानेच नवीन नवीन चेहरे, नवीन नवीन लिखाण करणारे लोकं आणि जे नवोदित असून ज्यांनी स्वतःला सिद्ध केलेलं आहे, पण ते अजून खूप जुने झालेले नाहीत. असे मध्यम स्तरावरचे पण खूप उंची गाठू शकतील असे पुढच्या काळातले लेखक शोधणं हे आमचा हेतू होता आणि तो हेतू खूप चांगला साध्य होतोय. आणि तुम्ही स्वतः मनोजजी एक इन्स्टिट्यूशन आहात, एक संस्थाच तयार झाली आहात स्वतः, की ज्याच्यामधून तुम्ही अनेकांशी नेटवर्किंग केलेलं आहे. आणि नितीनजी तुम्ही मनोविकास म्हणजे एका अर्थाने समाजावरच्या आणि रस्त्यावरच्या लोकांना जोडणारे प्रकाशक म्हणजे मनोविकास प्रकाशक. अशा प्रकारनी बरोबर. प्रवाही प्रकारचं प्रकाशनं जी असतात ती मनोविकासची चांगली असतात. त्यांचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे. पाटकर आमचे मित्र आहेत. तर त्याच्यामुळे ह्या हो. दोघांचेही आज मी मनापासून स्वागत करते. नुकतीच काही दिवसापूर्वी धन्यवाद. रथसप्तमी होऊन गेलेली आहे. संक्रांत होऊन गेलेली आहे. तिळगुळ घ्या गोड बोला आणि रथसप्तमी आत्ताच झाली. तर त्याच्यामध्ये म्हणजे तो सूर्यनारायणाचा, संपूर्ण विद्येचा, सरस्वतीची वसंत पंचमी होऊन गेलेली आहे. तर या सगळ्या पार्श्वभूमीवरती आपला हा साहित्य रंगाचा एक वेगळा उत्सव आज साजरा होतोय. मी तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देते आणि आपल्या रसिकांना, वाचकांना हा कार्यक्रम अगदी गोड वाटेल याच्यात मला खात्री वाटते. आणि उत्तर आपण कार्यक्रम सुरू करूया. अगदी. खरंच आहे नीलमताई, तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे एका दृष्टीने उत्तरायण सुरू झालंय, त्यामुळे नवीन नवीन उन्मेष जे आहेत साहित्यातले ते आपल्याला बघायला मिळणार आहेत. आपण नितीनजींपासून सुरुवात करूया. नितीनजी, तुमच्या वाचनाकडे वळण्यापूर्वी खरं तर मला असं म्हणायचंय की तुम्ही संशोधक आहात, तुम्ही शोधून काढलंय. तर मुळात ही मुंबई, अज्ञात मुंबई शोधावी असं का वाटलं याच्याबद्दलही थोडक्यात आम्हाला सांगून तुमच्या वाचनाकडे तुम्ही वळा. हो. नितीनजी. हा मुंबईचा शोध घ्यावा असं मला वाटलं, याच्या मागे कारण माझं वाचन. मी लहानपणापासून मला वाचनाचा छंद म्हणजे अगदी 4थी-5वीत असताना जेव्हा अक्षर ओळख व्यवस्थित झाली तेव्हापासून मी पेपरचा वाचक आहे, वर्तमानपत्रांचा. हम्म. मुंबईबद्दलच बोलायचं तर अरुण टिकेकर यांची एक लेखमाला चालली होती, जनमन नावाची किंवा स्थलकाल नावाची, लोकसत्तेमध्ये. आणि मी माझा जन्म लालबागचा, मुंबईच्या हृदयातला. ते हृदय नुसतं हृदय नाहीये, धडधडतच हृदय होतं, लाल होतं. हम्म. तर त्याच्यातले काही भाग वाचताना मला हे कुतूहल निर्माण झालं माझ्यामध्ये. हम्म. पण ते कुतूहल मनातच राहिलं, कारण नंतर शिक्षण, मग नोकरी आणि ह्या सगळ्या धबडग्यात मी सापडल्यानंतर मला वेळ मिळेना. नंतर एकदा गोविंद नारायण मडगावकरांचं 1862 साली लिहिलेलं पुस्तक मुंबईचं वर्णन माझ्या वाचनात आलं. आणि त्याच्यामध्ये इतक्या सुरेख पद्धतीने मुंबई तेव्हाची 1862 पर्यंतची मांडली होती. हम्म. तर मला थोडासा नोकरीमध्ये स्थिर स्थावर धरायला थोडा वेळ मिळाला आणि मग तिथे ते जे जे वर्णन केलंय त्या ठिकाणी मी जाऊन यायला लागलो. आणि मग वाटलं की हे सगळं आपण आपल्या शब्दात लिहावं. तेही सुरुवात केली मी. अर्थात त्याला कारण ठरलं सोशल मीडिया. फेसबुकवरनं मी लिहायचो. प्रचंड मला फॉलोअरशिप मिळाली त्याच्यातून. पण नंतर माझ्या लक्षात आलं की इतरांनी सांगितलेलं मी माझ्या शब्दात सांगतोय, मी वेगळं काय करतोय त्याच्यामध्ये, काहीच करत नव्हतं. मग मी त्याच्यामध्ये अजून खोल जायला लागलो आणि मग इंग्रजी पुस्तकांचं भांडार माझ्यासमोर उघडं झालं. म्हणजे त्यातल्या कित्येक गोष्टी इथे आलेल्याच नव्हत्या. वरवरचं लेखन सगळं झालेलं होतं असं माझं मत. आता मी त्या लेखकांना दोष देत नाहीये, पण मला माझं समाधान होत नव्हतं तिथं. आणि मग मी शोध घ्यायला लागलो आणि मग एक एक आश्चर्यकारक गोष्टी. म्हणजे पहिलाच मला शोध लागला तो मुंबईच्या रस्त्यावर असलेलं माइलस्टोन. तेव्हा माझं लालबागला ऑफिस होतं, चिंचपोकळीला, आणि अगदी ऑफिसच्या समोरच होता. पण इतकी वर्ष मी त्या रस्त्यावर जातोय पण माझं लक्ष नव्हतं त्याच्याकडे. तर मी पहिला तो ऑफिसच्या बाहेर पुढलं जाऊन बघितलं आणि ते बघितल्यानंतर मधला 100-150 वर्षाचा काळ माझ्या नजरेसमोर नाहीसा झाला आणि मी एकदम त्या काळात पोहोचलो. 100 वर्षापूर्वीच होते ते. म्हणजे घोडागाडी जाताना दिसू लागली, मातीचे रस्ते, झाडं वाढलेली, आणि हे सगळं मी मांडलं. त्यालाही प्रतिसाद खूप मिळाला आणि मग तेव्हापासून मग मी आतमध्ये जायला लागलो. म्हणजे हे पहिलं पुस्तक माझं, हे अज्ञात मुंबई, हम्म. हे लिहायला मला 6 वर्ष लागली. ओहो. 6 इयर्स. बरं. हम्म. म्हणजे ह्या, आणि पुढचं दुसरं लिहायला मला 4 वर्ष लागली. कारण एवढा रिसर्च वर्क करावं लागतं, एवढं मागे 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 जावं लागतं. आणि आणि तरी तो समुद्र किती खोल आहे माहित नाही, पण कुठेतरी थांबणं भाग असतं, नाही तर मी शोधतच राहीन, येणार नाही कधीच.
शेवटी मला ते थांबून मग ही पुस्तकं लिहावं लागली. ही पुस्तकं लिहिल्यानंतरही ते विषय हाताळलेत. त्यातली अनेक माहिती माझ्या हाती आत गेली. आता ते एडिटेड म्हणजे दुसरी, तिसरी आवृत्ती येईल. अजून पुढच्या आवृत्तीमध्ये मग मी ते असा तो माझा प्रवास सुरू झाला. वा वा. आता आज कोणता कोपरा आम्हाला उलगडून दाखवताय? आज मी दादरचं कोतवाल उद्यान, जसं नीलमताई बर. मगाशी म्हणाल्या, की हे माझं लेखन सगळं दीर्घ आहे. किमान 10,000 शब्दाचा लेख आहे माझा एक लेख. असे एका पुस्तकात बर. 20, दोघांमध्ये मिळून 40. तर एवढे मोठे मोठे लेख असतात आणि हे माझीच मुलं आहेत. त्यामुळे तुम्ही जे म्हणालात की कुठला तरी उतारा वाचा, तर मला तर सगळंच सुंदर वाटतंय ते. त्यातला कुठला निवडावा हे माझ्या बाबतीमध्ये थोडस आहे, ते गोंधळ झालेला आहे. तरी पण मला जे इंटरेस्टिंग वाटलं दादर याच्यासाठी, की दादरचा संबंध आपल्या मध्यवर्ती. सगळ्या मुंबईकरांचा कधी ना कधी येतोच. म्हणजे खरंय. दादरला तुम्ही टाळू शकत नाही. आणि माझं ऑफिसही आता मी शिवाजी पार्कातच ऑफिस आहे माझं, त्यामुळे रोजचं माझं गेली 10 वर्ष माझं येणं जाणं आहे त्या रस्त्यावरनं. तेव्हा हे जे उद्यान आहे कोतवाल उद्यान, टिळक ब्रिज आणि कोतवाल उद्यान हे दोन्ही माझ्या कुतूहलाचा भाग होता. की हा ब्रिज बांधला कधी, हे मला एक डॉक्टर अरविंद वैद्य नावाचे माझे मित्र आहेत, तिथं माहीमलाच राहतात, जी नॉर्थ ऑफिसर ती मकरंद सोसायटी, त्याच्यामध्ये त्यांनी हा प्रश्न मला विचारला होता आणि तो माझ्या मनात ना बसला होता. म्हटलं हा शोधायचा आपण. आणि शोध घेतला, तो शोध झाला माझा 10 सप्टेंबर 1925 ला त्याचं उद्घाटन झालं होतं, एवढं मला सापडलं. पण कोतवाल उद्यानाचं नीट माहिती सापडत नव्हती, कारण एक तर ते ते उद्यान म्हणजे पलीकडचं दादर टीटी आणि हे कोतवाल, हे दोन्ही म्हणजे त्या रस्त्याला ती मांडणीच तशी केलेली आहे. तर कोतवाल उद्यान त्याची मला सगळी कथा सापडली, पण मला एक प्रश्न पडायचा की मी जेव्हा सकाळी यायचो तिथे भाजीपाल्याचा सगळा कचरा पडलेला दिसायचा सगळा. आणि पहाटे कधी येणं झालं रेल्वे ट्रेन पकडायला किंवा आणि काही कारणाने गावावरनं आल्यानंतर दादरला उतरून पुन्हा माझ्या घरी बोरिवलीला जावं लागायचं मला. तर भाजीवाले प्रचंड प्रमाणात त्या बुद्ध्यामध्ये बसायचे. म्हटलं हे काय प्रकार आहे, स्टेशन तर दूर राहिलेलं आहे आणि भाजीवाले इथे का बसतात. ते शोध घेताना मला वेगळीच माहिती मिळाली. तर तो उतारा मी आता जरा वाचतो आणि त्यातनं आता काय, ऍक्च्युली मला हा वेळ खूप कमी पडतो कारण माझ्या वाचनासाठी, पण आता मी वाचतो. दादरच्या ह्या उद्यानाच्या जागी पूर्वी तलाव होता एक. किंबहुना आता जिथं जिथं गार्डन्स दिसतात किंवा जिथं महानगरपालिकेची कार्यालय आहेत, पोस्टाची ऑफिस आहेत, ही मुख्य रस्त्यावरची, हे पूर्वी सर्व तलाव होते. 1861-62 ला जेव्हा विहारची पाईपलाईन म्हणजे नळपाणी योजना चालू झाली, मुंबईत नळाने पाणी यायला लागलं आणि मग हळूहळू तलावांचं उपयुक्तता कमी झाली. तिथे मग त्यावेळच्या सरकारने बुजवलं आणि पब्लिक युटिलिटी म्हणजे लोकांच्या सोयीसाठी या बागा बांधल्या, कार्यालय बांधली वगैरे वगैरे. त्यापैकीच एक आहे हा कोतवाल उद्यान. इथे होता एक तलाव, त्याचं नाव होतं हंसाळी टँक. हे आज अनेकांना माहिती नसेल, तर तो एक उतारा मी वाचतो. दादरला असलेलं वीर हुतात्मा भाई कोतवाल उद्यान असंच एका तलावाच्या जागेवर उभारलेलं आहे. या जागेवर पूर्वी हंसाळी टँक होता. मुंबईतल्या इतर तलावांप्रमाणेच हा तलावही तसा खूप जुना. तेव्हाच्या दादरची मुख्य वस्ती होती ती पोर्तुगीज चर्चच्या आसपास. आताचा कबूतरखाना म्हणजे तेव्हाच्या दादरचा मध्यबिंदू होता आणि आताचा टिळक पूल ही उत्तरेकडची हद्द. आज कोतवाल उद्यानासमोर असलेला आर के वैद्य रोड त्या काळी हंसाली टँक रोड म्हणून ओळखला जात असे. शिवाजी पार्क नजीक असलेल्या समुद्रावर त्या काळी चिटपाखरूही फिरकत नसल्याने संध्याकाळी सूर्यास्तानंतर किनाऱ्यावर जाण्यास लोक घाबरत. त्यामुळे त्यातल्या त्यात निवांतपणे एकत्र येऊन गप्पा मारण्याचे ठिकाण म्हणजे या हिंसाळी तलावाचा काठ होता. आज हा तलाव अस्तित्वात नाही. बाईमच्याच गोपी टँक प्रमाणे तो रस्त्याच्या किंवा परिसराच्या नावाईतही अस्तित्वात नाही. पण या तलावाची खूण इथे आजही एक अस्तित्व टिकून आहे. त्या खुणेचा इतिहास माहीत असल्याने कधी काळी त्या ठिकाणी तलाव अस्तित्वात होता हे आपल्या लक्षातही येत नाही. तुम्ही दादरला येता जाता कधीतरी कोतवाल उद्यानावरून ये जा केली असेलच. या उद्यानाच्या शेजारी प्लाझा सिनेमाच्या अगदी समोर असलेल्या वाहतूक बेटावर एका भाजीवाल्याच्या सुरेख पुतळ्यावर कधीतरी तुमची नजर गेली असेलच. आता हा पुतळा नाहीये, त्या ठिकाणी एक बैलजोडी आलेली आहे. हे माहिती म्हणून सांगतो.
त्या पुतळ्याकडे पाहून हा पुतळा इथे कशासाठी असा प्रश्न तुम्हाला पडला असेल किंवा नसेलही. तसा प्रश्न पडण्याचं काही कारण नाही. कारण या परिसराशी परिचित असणाऱ्या प्रत्येकाला या ठिकाणी भल्या पहाटेपासून ताज्या भाज्या ठोक भावात विक्री करण्याचा उद्योग चालतो हे माहीत असतं. त्यामुळे त्या परिसराची खूण म्हणून हा पुतळा इथे उभारला गेला असावा असा अंदाज आपण मनातल्या मनात बांधतो. आपण तसा अंदाज बांधला असेल तर तो काही अगदीच चुकीचा होणार नाही. कोतवाल उद्यानाच्या परिसरात दररोज पहाटे भरणारा भाजी बाजार तसा दादर स्टेशन पासून दूर आहे. पुन्हा तो पुलावर आहे. पुलाच्या खाली आहे सेनापती बापट मार्गावर. दादरच्या टिळक पुलावरून सेनापती बापट मार्गावर जाण्यासाठी प्लाझा सिनेमाला लागूनच एक दगडी जिना आहे. तिथून खाली उतरलं की आपण रेल्वे लाईनच्या शेजारी असलेल्या भाजी बाजारातच पोहोचतो. हा भाजी बाजार देखील मोठा आहे. प्लाझा सिनेमाच्या मागे मंडई आहे. ही मंडई ज्या जागेवर आहे तिथे पूर्वी भांडारे नावाचं व्यक्तीचं श्रीनंद थिएटर होतं. त्या थिएटर पत्र्याचं अस्थायी स्वरूपाचं होतं, पण त्यात बालगंधर्व, पु ल देशपांडे इत्यादींसारख्या दिग्गजांनी या रंगमंचावर अदाकारी केली होती. आज या ठिकाणी ही भाजी बाजार आहे. या भाजी बाजाराच्या पलीकडे थेट सेनापती बापट मार्गापर्यंत त्या काळी मळे आणि शेतीवाड्या होत्या. कोतवाल उद्यानाच्या परिसरातला भाजी बाजार तिथूनच जवळ असणारा आणि टिळक पुलाच्या खाली रेल्वे मार्गालगतच्या सेनापती बापट भाजी बाजार, प्लाझा सिनेमाची मंडई ही अगदी एकमेकाला लागून आहे. मधला टिळकपूर जर क्षणभरासाठी डोळ्यासमोरून अदृश्य केला तर हा एकच विशाल भाजी बाजाराचा भाग असल्याचं आपल्या लक्षात येईल. हा जो भाग आहे हीच कोतवाल उद्यानाच्या जागी कधी काळी अस्तित्वात असलेली हंसाळी तलावाची खूण आहे. दादरला बीबीसीआय रेल्वे आणि जेआयपी रेल्वे म्हणजे बीबीसीआय म्हणजे पश्चिम, जेआयपी म्हणजे आजची मध्य रेल्वे, अशा दोन्ही कंपन्यांच्या रेल्वे लाईन्स एकत्र येत असल्याने दादर पूर्वीपासूनच महत्वाचं ठिकाण होतं. लालबाग परेड नंतरची सर्वात मोठी वस्ती होती ती दादर पश्चिमेला. पूर्व अस्तित्वात नव्हतं तेव्हा, पश्चिमेला. त्यामुळे इथं पहिल्यापासूनच बाजाराचं ठिकाण होतं. दादर टिळक पुलाखालच्या आणि पुलावरच्या आणि खालच्या भाजी बाजाराची मुळे इथं सापडतात. 16 एप्रिल 1853 या दिवशी बोरी बंदर ते ठाणे अशी प्रवासी रेल्वे धावली आणि मुंबईचा विस्तार होण्यास सुरुवात झाली. मुख्य मुंबईत धडाधड गिरण्या सुरू होत होत्या आणि त्या भागात असलेली शेती गिरण्यांखाली गडप होत होती. मुंबईची लोकसंख्या वाढत होती. मुख्य मुंबई पहिलं सांगतो, मुख्य मुंबई ही प्लेग पर्यंत ही भायखळ्यापर्यंत होती. प्लेग नंतर ती पुढे वाढली दादरपर्यंत. लालबाग, परळ, भायखळा ही तेव्हाच्या मुंबईची उपनगरं होती. हे माहिती म्हणून सांगतो. लोकसंख्या वाढत होती त्याचप्रमाणे दुधाची मागणी वाढत होती. मुंबईच्या लागवडीखालील जमिनी कमी कमी होत गेल्याने मुंबईतल्या लोकांना भाजी तरकारी पुरवण्याची जबाबदारी दादर माहीम परिसरातील आणि त्या पलीकडील उपनगरातील मळेवाल्यांवरती आली. 1867च्या आसपास पहिली मुंबई विरार लोकल सुरू झाली. वसई विरारवरून दादरला लोकल भाजी आणण्याची प्रथा तेव्हापासून सुरू झाली. भल्या पहाटेच मुंबईच्या उपनगरातून म्हणजे वसई विरारहून पहाटेच्या पहिल्या लोकल गाडीने येणारे भाजीवाले, तेव्हा त्यांना वसईवाले असं म्हणायचंय, या तलावाच्या काठावर एकत्र येत सोबत आणलेली भाजी फळे हंसाळी तलावाच्या पाण्यात स्वच्छ धुत आणि मग त्यांची विक्री करत. 1920च्या आसपास हा तलाव बुजवला गेला. टिळक पुलाविषयी माहिती मिळवता ही अनमोल माहिती माझ्या हाती लागली. कोतवाल उद्यानाच्या परिसरात होणाऱ्या भाजी विक्रीचं गूढ मला तेव्हाच उलगडलं. तलाव धरणीच्या पोटात, आता इथे पुलाच्या पोटात गडप झाला असला तरी त्या ठिकाणी होणाऱ्या पहाटेच्या भाजी विक्रीच्या स्वरूपात तो अजूनही आपल्या खुणा टिकवून आहे. प्लाझा सिनेमाच्या ट्रॅफिक आयलंडवरचं त्या भाजीवाल्याचं प्रतिकात्मक शिल्प उभारून महानगरपालिकेने त्या 100-150 वर्षाच्या परंपरेचा उचित सन्मान केला आहे असं म्हणता येईल. या लेखाच्या सुरुवातीला उल्लेख केलेला मुंबई शहरातील इतर तलावाप्रमाणे हंसाळी टँक हे बुजवला गेला. तलाव बुजवण्यासाठी परिसरात असलेला सोराब बिल, ही सोराब बिल म्हणजे रुबी मिलचं पहिलं नाव सोराब बिल होतं. कोहिनूर मिल, कस्तुरचंद मिल या गिरण्यांच्या बॉयलरमध्ये जाळलेल्या कोळशाच्या राखेचा मोठ्या प्रमाणावर उपयोग केला गेला होता. म्हणजे हे तलाव बुजवण्यासाठी राख वापरली होती. कोळशाच्या राखेमुळे बुजवलेल्या तलावाच्या जागी जे मैदान झालं ते काळं दिसत असे. त्यामुळे दादरकर नागरिकांनी त्या मैदानाचं नाव काळे मैदान असं ठेवलं.
हा तलाव जेव्हा बुजवण्यात आला तेव्हा ब्रिज अस्तित्वात नव्हता, त्याचा कागदावर जन्म होत होता. पुलाच्या पश्चिम बाजूचा उतार खूपच पुढे जात होता, म्हणून हिंसाळी तलावाची भरणी करताना ती पुलावाच्या उताराशी जुळेल एवढी उंच करण्यात आली. आजही आपण जर नीट निरीक्षण केलं तर लक्षात येईल की दादरचा टिळक ब्रिज हा इतर ब्रिज सारखा पश्चिमेकडे रस्त्याला मिळालेला नसून रस्ताच थोडा उंच होऊन पुराच्या उताराला भेटायला गेला आहे. याच कारणाने कोतवाल गार्डन नेहमीप्रमाणे जमिनीच्या समपातळीत नसून ते उतारावर वसलेलं आहे, कारण ते टिळक ब्रिजच्या आराखड्यांमध्ये केलेला बदल. नगरपालिकेने हे गार्डन केलं तेच मुळी टेरेस गार्डन, हँगिंग गार्डन प्रकारचं हे गार्डन होतं, असा उल्लेख महानगरपालिकेच्या कागदपत्रांमध्ये आहे. 1925 मध्ये टिळक ब्रिज वाहतुकीला खुला केला, तेव्हा हंसाळी तलावाच्या जागी केवळ मैदान होतं. टिळक ब्रिजचं नामकरण अद्याप व्हायचं होतं, तेव्हा त्याला दादर ओव्हरब्रिज म्हणून म्हणत. हम्म. आता आता हे हॅलो हम्म, ऐकू येतंय का? बरोबर. हा. हो हो हो. त्याला या मैदानाचं नाव ह्या मैदानाचं नाव जेव्हा टिळक ब्रिजचं नाव तेव्हा दादर ओव्हरब्रिज म्हणून या पश्चिमेलाही ब्रिज गार्डन असं म्हणत. लोकांनी दिलेलं नाव काळे मैदान असलं तरी सरकारी दरबारात याची नोंद दादर ओव्हरब्रिज रिक्रिएशन ग्राउंड असं होतं. टिळक ब्रिजचं नामकरण टिळक ब्रिज असं 1829 सालात झालं, तेव्हाही हे मैदानच होतं, तिथे बाग तयार वा करण्यात आली नव्हती. वा. हे काळे मैदान मला वाटतं अशी माहिती इतकी आहे आणि खरोखर म्हणजे मुळात जाऊन ते पुस्तक वाचावं इतकी उत्सुकता निश्चित तुमच्या या लेखनातनं निर्माण नाही झाली. आहे आणि खरोखर प्रश्न पडतो की अरे बापरे, असं होतं, तो तलाव होता, तलावाच्या काठी भाज्या धुवून ते विक्रीला ठेवत होते. म्हणजे हो, ते भाजीवाले खूप अजूनही उत्सुकता. तिथे तेवढ्यासाठी असतात. ती अच्छा, परंपरा बरोबर. ती चालू आहे. तलाव नाहीये, ती चालू आहे. चालू आहे. असं करेक्ट. तलाव नाहीये पण परंपरा चालू आहे. परंपरा चालू खरोखर आहे. आहे. आणि मुंबईमध्ये इतक्या वैविध्यपूर्ण गोष्टी आहेत, पण तुम्ही त्याच्या मुळाशी जाऊन ती जी माहिती गोळा केलेली आहे आणि ती ह्या आणि हे सगळे पुस्तकातनं पुरावे मिळते. आहेत, हा माझ्या संग्रही पुरावे आहेत हा, सगळे. मनाला आलं म्हणून करेक्ट. लिहिलेलं नाही आहे मी काही. करेक्ट, करेक्ट, करेक्ट. हा. त्यामुळे हे संशोधन खूप महत्वाचं आहे. कार्यक्रमाच्या शेवटी आपल्या पुस्तकांविषयी आपण सांगूच, त्यामुळे लोक हो, मूळ पुस्तक जाऊन वाचतील एवढी निश्चित गोष्ट वाटते. आपण मनोजच्या कवितांकडे वळूया. मनोज, मुंबईचं हे सगळं वर्णन आता आपण ऐकत असताना तूही मूळ मुंबईत वाढलेला आहेस, तर मुंबईवरची तुझी एक कविता आहे आणि मग मुंबईतनं चीनमध्ये आपलं स्थलांतर झाल्यानंतर तिकडचं सगळं दृश्य हे कसं दिसलं, काय तुझ्या कवितेतनं ते वर्णन आलेलं आहे, तर आम्हाला ते ऐकायला आवडेल. धन्यवाद उत्तरा. पण माझ्या कवितेकडे वळण्याआधी आता साळुंके सरांनी जो सगळा परिसराचं वर्णन केलं, त्यामुळे मी 40 वर्ष मागे गेलो. मी राहायचो गोरेगावात आणि माझा अग्रवाल क्लास 11वी-12वीतला होता खोदाद सर्कलमध्ये. आणि वा. माझा कॉलेज होतं रुपारेल कॉलेज. त्यामुळे सकाळी 6:30ला निघायचं. मग त्या गाडीमध्ये सगळे असे भाजीवाले आणि अग्रवाल क्लास झाल्यावर टिळक ब्रिज वरनं चालत चालत सरांनी आता जसं सांगितलं तो सगळा परिसर मग रुपारेलमध्ये जायचं. म्हणजे एक्झॅक्ट 40 वर्षापूर्वीचं सगळं चित्र माझ्या डोळ्यासमोर उभं राहिलं सर तुमच्यामुळे. माझी अपेक्षा तीच आहे, तेवढ्यासाठीच लिहितोय मी, कारण मुंबईचं पोटेन्शियल काय आहे हे अजून ते माहीत करून घेतलेलं नाही, माहिती नसेल, कळलेलंच नाही. मी तसा मुंबईकर. आणि मी 11वीत असताना मुंबईवर ऍक्च्युअली झालं होतं काय, रुपारेलमध्ये परीक्षेमध्ये निबंध लिहायला सांगितलेला आणि मुंबई असा विषय होता, त्याला मी उपशीर्षक दिलं, मुंबई माझी प्रेयसी तिचे प्रियकर. आणि सगळेच कसे मुंबईवर करतात प्रेम, आणि म्हणजे त्यावरचा होता. आणि तेव्हा बापट सर होते रुपारेल मधले आणि त्यांनी मला 15 पैकी 11 मार्क देऊन तो निबंध वर्गात वाचून दाखवलेला. त्यामुळे मुंबई ही खरंच जीवाभावाची आहे. आणि त्यानंतर मात्र मी माझ्या कवितेकडे येतो. 1992 साली जे बॉम्बस्फोट झाले आणि सगळ्या मुंबईला जो प्रचंड हादरा बसला आणि ते 3 दिवस होते, कारण त्यात 3-4 दिवसांनंतर ही 4थ्या दिवशी मी लिहिलेली कविता आहे, ही पण 30 वर्षापूर्वीची आहे. ते 3 धुरकट दिवस. होतं एक महानगर 18 पगड जातींचा आगर. होतं एक महानगर 18 पगड जातींचा आगर. स्वतःचा असा प्रचंड वेग, स्वतःची अशी खास मिजास. सुरक्षिततेच्या कवचाचा होता एक आभास.
अयोध्येच्या वाऱ्याने भगवा ध्वज फडकवला. अयोध्येच्या वाऱ्याने भगवा ध्वज फडकवला. महानगराचा शांत आत्मा आतल्या आत तडफडला. घरट्यांवरचे घाव, आगीचे लोट, दगडधोंड्याची उधळण, काचांचा चक्काचूर. लष्कराचे संचलन, बंदुकीच्या गोळ्या, धुमसत आहे सर्वातून धर्माचा धूर. आणि मुंबईने जे कधी पाहिलं नव्हतं तसं ते बघितलं. निष्प्राण रस्ते, निस्तब्ध महानगर. निष्प्राण रस्ते, निस्तब्ध महानगर. भर उन्हात गोठून गेला शेजारचा अरबी सागर. पण 2 दिवस झाले, ती मुंबई आहे. 2 दिवसाच्या शांततेनंतर पुन्हा एकदा वेग आला. आता मात्र फुटली आहे तजेलदार पालवी विषवृक्षाला. मशिदी जळून जाताना मन थिरकतं त्रिशूळाच्या घावाने. देवळातल्या घंटानादाने फडफडतात कुराणाची पाने. एक गोष्ट खरी आहे, अजून तरी तशीच आहे. पुन्हा सुरू झाली आहे मशिदीतली बांग आणि देवळापुढची रांग. मशिदीतली बांग आणि देवळापुढची रांग. आता मुंबईत मी माझं सगळं शिक्षण झालं. काही काळ मी तिथे नोकरी केली आणि तिथून मी चीनमध्ये गेलो. शांघायमध्ये मी काही वर्ष होतो आणि शांघायमध्ये तिथल्या लोकांबरोबर वावरताना, चीनी भाषा शिकताना, तिकडच्या संस्कृतीचा अभ्यास करताना मला असं आढळून आलं का काही चीनी कविता अभ्यासाला होत्या. आणि त्या चीनी कविता अभ्यासताना मी जेव्हा त्याचा अर्थ पाहायला लागलो तेव्हा लक्षात आलं, आणि त्यांचा मी इंग्रजीत आधी अनुवाद केला आणि नंतर मराठीत केला, आणि मग लक्षात आलं की त्यावेळची चीनी कविता ही अंदाजे 1970 ते 80च्या दशकातली होती. आणि आपल्याकडे त्यावेळेस जे चाललं होतं त्यातली साम्य स्थळं इतकी सापडली. तुम्हाला 2 कविता मी एक उदाहरण म्हणून वाचून दाखवतो आणि मग लक्षात येईल का मी हे का म्हणतोय. एका पहिल्या कवितेचं नाव आहे खेड्यामध्ये आमंत्रण. डोंगरवळणी खेडे हे खेड्यामधल्या सुरसकथा. डोंगरवळणी खेडे हे खेड्यामधल्या सुरसकथा. जिथे नेहमी उसळत जाती आनंदाच्या उंच लाटा. कधी तुम्ही या खेड्यामध्ये डोकावूनी बघता. थकून जाल हो 2 करांनी सारे घेता घेता. चीन मधलं खेड आहे. अनुपम सुंदर चित्र दिसे हे साजिरे. अनुपम सुंदर चित्र दिसे हे साजरे. बनते त्याचे गाणे सुमधुर गोजिरे. पुढच्या 2 ओळी महत्वाच्या आहे. या चित्रांमध्ये सामविता तुमचे सारे जीवन. या चित्रांमध्ये सामविता तुमचे सारे जीवन. सत्य शिवन सौंदर्याचे होते येथे मिलन. म्हणजे चीनी कविते ती. चीनी भाषेमध्ये सत्य म्हणजे झेन, शान म्हणजे शिव किंवा शुभ, आणि मे म्हणजे सुंदर. तर अगदी तसेच्या तसे शब्द आहेत की या चित्रामध्ये सामविता तुमचे सारे जीवन. सत्य शिवन सौंदर्याचे होते येथे मिलन. आणि आपल्याकडे सगळ्यांना आठवत असेल की दूरदर्शनची देखील टॅगलाईन सत्यम शिवम सुंदरम आहे. ऐका बोला मारा गप्पा येथे बसुनी. ऐका बोला मारा गप्पा येथे बसुनी. निवांत गाया खेड्याची मंजुळ गाणी. ही गोष्ट अशी या गाण्याची. ही गोष्ट अशी या गाण्याची. ही गोष्ट अशी या गावाची. एक विनंती साऱ्यांना घेऊन तुमच्या मित्रांना या डोंगरवळणी येण्याची. या डोंगरवळणी येण्याची. अजून एक कविता आहे. म्हणजे मी काही कवितांचं केलंय. मी अजून एकच वाचून दाखवतो का पुन्हा एकदा आपल्याकडे जेव्हा भावगीतं होती आणि भावगीतं प्रसिद्ध होत होती त्याच वेळी चीनमध्ये देखील तशाच प्रकारचं सुगम संगीत आणि भावकविता लोकप्रिय झाली होती. या कवितेचं नाव आहे गोड गोड तुझे हास्य मधुमाला. वसंत वाऱ्यापरी. वसंत वाऱ्यावरी उमललेल्या फुलापरी. गोड गोड तुझे हास्य मधुमाला. कुठे कुठे पाहिले तुला. कुठे पाहिले तुला. हास्य हे चिरपरिचित. हास्य हे चिरपरिचित. परीन आठवे अवचित. कुठे कुठे पाहिले तुला. गोड गोड तुझे हास्य मधुमाला. हो हो स्वप्नांमध्ये. 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 पहाटेच्या प्राजक्ती स्वप्नांमध्ये भेटलीस तू मजला. गोड गोड तुझे हास्य मधुमाला. तूच माझ्या स्वप्नात ग. तूच माझ्या स्वप्नात ग. फक्त तू फक्त तू फक्त तू. अन गोड तुझे हसू.
जणू मधुमाला, गोड गोड तुझे हास्य मधुमाला, गोड गोड तुझे हास्य मधुमाला. चीनी भाषा शिकताना मला लक्षात आलं, की मी चीनी भाषा ही चीनी भाषेतनं इंग्रजी आणि इंग्रजीतनं मराठी असं शिकत गेलो. पण जर आपण त्यांचे उच्चार बघितले, म्हणजे आपल्याकडे कसं आपण बोलताना जीभ, कंठ, तालव्य ह्या सगळ्याचा वापर करतो. चीनी भाषेचं अगदी तसंच असल्यामुळे आपल्याकडे प, फ, ब, भ, म तसं पो, फो, बो, भो, म अशा अच्छा. प्रकारे शब्द म्हणजे उच्चारले जातात. हा एक भाग आणि दुसरं म्हणजे आपल्याकडे ऱ्हस्व आणि दीर्घ आहे. म्हणजे पाणी आणि पाणी दोनचा अर्थ वेगळा. चीनमध्ये म्हणजे मॅन्डरिनमध्ये 4 टोन आहेत. म्हणजे हं. एक उदाहरणचं जायचं झालं एखादं तर थांग. आता थांग हा शब्द आपण थांग, थांग, थांग आणि थांग असा उच्चारला तर एकाचा अर्थ साखर, एकाचा अर्थ सूप, एकाचा अर्थ पहुडणे असा इतका वेगळा वेगळा होतो. त्यामुळे उच्चाराला महत्त्व चीनी भाषेत आहे ते त्यामुळे. तर ही माझी चीनी भाषेची गोष्ट. वाह! धन्यवाद. आणि आम्हाला त्या चिनी भाषेतल्या तुझ्या कवितेमध्ये खेड्यामध्ये ले घर कौलारू पण सापडलं. त्याच्यामुळे खरंच आहे हे साम्य तिथे नक्कीच जाणवतं. आणि आपण कुठेही जगाच्या पाठीवर गेलो तरी आपला देश, आपला प्रदेश शोधत राहतो ना, तसं कुठेसं तरी आहे. त्यामुळे तू तिकडच्या गोष्टी सांगत असताना सुद्धा आम्हाला आमचं गाव, आमचं शहर हे कुठेतरी सापडत होतं. पुन्हा एकदा नितीनजी तुमच्याकडे येऊया आणि जसं अनेक अशा गोष्टी आहेत की ज्या आम्हाला माहीत नाहीत. तर त्या सगळ्या गोष्टी उलगडताना मुंबईत धावलेली पहिली मोटार हा सुद्धा एक वेगळा विषय तुम्ही तुमच्या लेखनातनं मांडलेला आहे. तर त्यातलाही थोडा भाग आज आम्हाला ऐकायला आवडेल. आणि उत्तर हो. मला असं वाटतं, हो. की नितीनजींनी मांडण्याच्या अगोदर तुम्हाला आज वेळ कमी पडलाय ना, परत आपण तुम्हाला बोलवू आणि एखादा एपिसोड असा करू, की ज्याच्यामध्ये तुम्हाला मध्ये-मध्ये प्रश्न विचारून अजून तपशीलवार सांगता येईल अगदी, मुंबईबद्दल अगदी आणखी खरं. इतर माहिती जी आहे ती. आणि मनोज जैन यांच्या सुद्धा याच्यावरती त्यांनी मांडणी केली त्याच्यावरती मी बोलते शेवटी. परंतु आम्ही लहान असताना अशी भावगीतांची पुस्तकं यायची आणि हो. घरातल्या काकू, आया, आत्या, मावश्या मन लावून ते पाठ करायच्या सगळ्या. आणि आम्ही शाळेत असताना इतके हसायचो, की हे गोड तुझे हास्य वगैरे हे कोण असं बोलत असेल एकमेकाला वगैरे असं. हा साहित्याचा प्रकार एवढा रोमॅन्टिक कुठे असेल? आम्ही आपल्या आत्याचे मिस्टर यांच्याकडे बघायचो, की एवढं काही रोमॅन्टिक दिसतंय का? तर ते त्या भावनेत जगताना दिसायचे. त्याच्यामुळे मला त्या काळाची आठवण आली. आता ती भावगीताची पुस्तकही कोणी छापत नाही बहुतेक आणि कोणी हो. पाठ पण खरंय. करत नाही. पण ते हं. खरंच एक वेगळ्या प्रकारचं वातावरण दिवाळीच्या वेळेला आणि सुट्ट्यांच्या वेळेला असायचं, की अगदी सगळेजण खरंच. अगदी आणि त्यातली एखादी जरा बरावाद असलेली असली, की सगळे तिला आग्रह करणार, "अगं तू मामी तुम्ही म्हणा, मामी तुम्ही म्हणा." मग ते मामी अगदी 1 तास रमत गमत जेवणानंतर सगळी ती गाणी वगैरे खूप छान वाटतंय सगळं. चला पुढे आणि जाऊया त्या आपण. पुस्तकात खाली ते लिहिलेलं पण असायचं. कोण कवी, गीतकार, हो. गायक सगळं लिहिलेलं पण असायचं त्या पुस्तकात. खरंच आहे. येस, नितीनजी आपण मुंबईत धावलेली पहिली मोटार कार त्याच्याबद्दल आम्हाला सांगा. ह्याची प्रेरणाही हा लेख लिहायची प्रेरणाही मला अरुण टिकेकरांमुळेच मिळाली. अरुण टिकेकरांच्या स्थलकालमध्ये एका गाडीचा उल्लेख आहे की मुंबईमध्ये 1898 मध्ये पहिली मोटर कार धावली. ती मिस्टर फोस्टर या नावाच्या क्रॉम्प्टन ग्रीव्स किंवा ग्रीव्स कॉटन कंपनीच्या हं. अधिकाऱ्याची होती. हे 2000 सालात मी वाचलं होतं पेपरमध्ये, पण तेव्हापासून ती सुप्तावस्थेत माझ्या डोक्यामध्ये तो विषय होता. ह्या इतिहासाच्या अभ्यासाची गंमत अशी असते ना, तुम्ही किंवा विज्ञानाच्याही तुम्ही शोधायला एक जात असाल सापडतं वेगळंच काहीतरी. हं, 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 त्यामुळे मी हं. वेगळंच काहीतरी शोधत होतो. स्पेशली मी ब्रिटिश बंगल्यांवरती राजवाड्यांवरती काम करतो. मुंबईत कधी काळी राजवाडे होते. 45 राजवाडे होते संस्थानिकांचे. त्याच्यावर काम हां. करत असताना मला एक गाडी सापडली. तर मुंबईतली तो लेखच वाचतो थेट मी आता. येस. छोटेखानी हो. लेख आहे खूप. हां. माझा छोटेखानी लेख म्हणजे पण 5000 शब्दांचा असतो. पण वाचतो मी कमीत कमी करून. 1896च्या फेब्रुवारी महिन्याच्या 24-25 तारखेला एम.जे. पॅक या ब्रिटिश गृहस्थांनी युरोपातून पहिली मोटर कार मुंबईत आयात केली. आता हे मिस्टर पॅक कोण होते, त्यांचा व्यवसाय काय याचा तपशील सापडला नाही. पण त्यांनी ही आयात केलेली गाडी फोर्ट भागात टॅमरिन लेन मध्ये मेसस कार, आडनावच कार आहे ते, अँड कंपनीच्या कॅरेज रिपॉझिटरी मध्ये शोरूम मध्ये प्रदर्शित करण्यात आली. ही गाडी जेव्हा आली तेव्हा पेपरमध्ये जाहिरात आली की हे जे काही नवीन युवती मुंबईमध्ये आली आहे ती मुंबईतल्या तमाम पुरुषांना वेड लावणार आहे, अशा पद्धतीचं वाक्य होतं तिथे जाहिरात पेपर मधल्या.
मिस्टर पॅक यांनी युरोपातून आयात केलेली गाडी प्रदर्शित करण्यासाठी फोर्डची टॅम्ब्रिन लेनचीच निवड का केली यामागेही कारण होतं. कारण हा सगळा व्यापारी एरिया, आता हा मी वाचत नाही, मी तुम्हाला सांगतो. व्यापारी एरिया आजही तो टॅम्ब्रिन लेन भाग हा जो आहे मिलिटरी हॉटेलच्या पासून पुढे टाटा हाऊस पर्यंत असं वाकडी लेन जाते ती बॉम्बे हाऊस पर्यंत, हा सगळा टॅम्ब्रिन लेनचा भाग. हे आजही हा व्यापारी भाग आहे, तेव्हाही हा व्यापारी भाग होता. हा ब्रिटिश इलाका होता आणि म्हणजे फोर्टचे दोन भाग होते. हॉर्निमन सर्कलच्या दक्षिणेकडचा हा ब्रिटिश गोऱ्यांचा बाजार म्हणत त्याला, आणि ह्या बाजूला काळ्यांचा बाजार म्हणजे आपले पारसी, गुजराती, भाटिया, मराठी अशा लोकांचे व्यवसाय हे दोन भाग होते. तर ही जी गाडी होती ही ब्रिटिश एरियामध्ये होती. तर डॅम्ब्रिलमध्ये धनवंतांचा राबता असल्याने तिथे घोड्या गाड्यांच्या आलिशान बग्या विकण्याच्या अनेक गॅरेज शोरूम्स होत्या. त्यातच एक शोरूम मेसर्स कार अँड कंपनीची होती. तिथेच ही कार प्रदर्शित करण्यात आली होती. मिस्टर पॅक कदाचित अशा मोटारच्या खरेदी विक्रीचा व्यवसाय करण्याच्या विचारात असावेत, आणि या गाडीसाठी योग्य ग्राहक त्यांना याच भागात मिळण्याची शक्यता होती. आता मिस्टर पॅक यांनी आणलेल्या हॉर्सलेस आश्चर्याची बातमी. हॉर्सलेस आश्चर्य म्हणजे तेव्हापर्यंत घोडा गाडी हेच एक मोठं आश्चर्य होतं. घोड्याशिवाय गाडी ही कल्पना नव्हती तेव्हा, म्हणजे युरोपात आली होती 25-30 वर्षापूर्वी, पण आपल्याकडे अजून ती आलेली नव्हती, ती आत्ता आणली. तर पेपरमध्ये जाहिरात आली त्याची, ती पेपरची बातमी वाचून दाखवतो मी. या 4 चाकी सायकल सारखी दिसणारी ही कार 3 व्यक्तींसाठी बांधलेली आहे. पुढे असलेल्या स्टिअरिंगच्या साह्याने या कारचं नियंत्रण केलं जातं. गाडीतला हे 1896चं वर्णन आहे. गाडीला उत्तम वेग असून ती ड्रायव्हरच्या मर्जीनुसार चालते. हिच्या इंजन हिच्या बूटमध्ये असून त्याला आवश्यक असलेलं बेन्झिन नावाचं द्रव इंधन एका टाकीत साठवलेलं असतं. ते बेन्झिनवरती चालायची गाडी तेव्हा. गाडी सुरू करताना या टाकीचा नळ सुरू करावा लागतो. ही तेव्हाची मराठी भाषा आहे. इंधन वारंवार भरायला लागू नये म्हणून एका दिवसाला पुरेल एवढा इंधन साठा करण्याची या टाकीची क्षमता आहे. अवघ्या काही पैशांचं इंधन भरलं असता ही कार 7-8 तास सहज चालू शकते. घोड्यासारखं हिला सारखं दाना पाणीने विश्रांती द्यावी लागत नाही. ड्रायव्हरच्या खुर्चीखाली बॅटरी आहे, जिच्या साहाय्याने इंजिनात स्पार्क निर्माण केला जातो. बेन्झ नावाच्या जर्मन कंपनीचं हे इंजन लहान असूनही अत्यंत शक्तिशाली आहे. ही गाडी तासाला 16 मैल म्हणजे 25 किलोमीटर वेगाने पळू शकते. चढताना हिचा वेग निम्म्यावर येतो, पण तो सहज पार करू शकते. गाडीत बसलेल्या प्रवाशांना कोणत्याही स्वरूपाची व्हायब्रेशन जाणवत नाही किंवा घोड्याच्या मलमूत्रासारखा वास येत नाही. आणि ह्या गाडीचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे हिला उभी करून ठेवली असता ती घोड्याप्रमाणे कुठे पळून जात नाही. आता एवढं माहिती देऊन एवढी माहिती पेपरमध्ये आली, आणि अशा येत्या काळात अशा बऱ्याच गाड्या आजूबाजूला दिसू लागतील असं भविष्यही वर्तवण्यात आलं होतं. मुंबईत अवतीर्ण झालेल्या या नवीन आश्चर्याची बातमी कर्णोपकर्णी व्हायला वेळ लागला नाही. गाडी पाहायला लोकांची एकच झुंबड उडाली. जो तो तोंडात बोट घालून या बिन घोड्याच्या चकचकीत वाहनाकडे आश्चर्याने पाहत होता. ही मोटार म्हणजे तशी घोडागाडीची सुधारित आवृत्तीच होती. तिचं चाकेही घोडागाडीप्रमाणेच किंवा सायकलप्रमाणे मोठी होती, फक्त घोडा नसलेली नकटी बग्गी. कारचं रुपडं पाहून ही नकटी नार लोकांना आपल्या नादी लावून पार कामातून घालवणार अशा चर्चा सुरू झाल्या होत्या. काही लोकांना घोड्यांना प्रतिस्पर्धी निर्माण झाल्याची आणि त्यातूनही घोडेवाल्यांचा रोजगार बुडण्याची चिंता वाटू लागली. गाडीबद्दल उलट चर्चा सुरू झाली, पण मुंबईकरांनी गाडीची उत्सुकता वाढवली यात शंका नाही. आता पुढचा भाग याच्यासाठी घेतो की ही नुसती गाडी आणून चालणार नाही, ती चालते कशी हे प्रात्यक्षिक दाखवायला पण पाहिजे लोकांना. तर तो प्रात्यक्षिकाचा दिवस ठरला, तो होता 4 मार्च, वेळ संध्याकाळी सूर्यास्तानंतरची. त्याचं कारण की ह्या वेळेपर्यंत थोडी रहदारी कमी झालेली असायची रस्त्यावरची, कारण घोड्या गाड्यांसाठीच रस्ते होते ते. त्यामुळे अपघात होऊ नये म्हणून त्यांनी ही वेळ निवडली. आणि गाडीचा आवाज व्हायचा, तेव्हा मोठा आवाज व्हायचा, त्यामुळे ते घोडे बुजू नयेत आणि सैरावैरा पळून एखादा वेगळा अपघात घडू नये म्हणून 4 नंतरची थोडी सामसूम झाल्यानंतरची वेळ त्यांनी निवडली. प्रात्यक्षिकाच्या दिवशी संध्याकाळपासूनच मिस्टर पॅक यांच्या कुलाब्यातील कप परेड येथील बंगल्याबाहेर उत्सुक मुंबईकरांची गर्दी जमी लागली. अजूनही ते बंगले आहेत, फक्त पॅकचा नक्की कुठला तुम्हाला सापडला नाही, मी शोधणार तो. पण बंगल्याच्या आवारात गाडी उभी होती. जमलेले लोक कुतूहलाने त्या गाडीकडे बघत होते. 7च्या सुमारास मिस्टर पॅक बंगल्यातून बाहेर आले. गाडीत बसले, स्टेअरिंगचा ताबा घेतला. गाडीच्या ट्रायल रनला प्रसिद्धी देणाऱ्या द बॉम्बे गॅझेट या वृत्तपत्राच्या प्रतिनिधीला सोबत घेतलं.
ही बिनघोड्याची गाडी आता चालणार कशी या विचाराने लोकांची उत्सुकता शिगेला पोचली. दिवस मावळला, अंधार पडू लागला, पण गाडीला दिवे होते. घाबरण्याचं काही कारण नव्हतं. मिस्टर पॅक यांनी इंजिनाची कळ दाबून गाडी सुरू केली. स्टेरिंगच्या शेजारी असलेला दांडा म्हणजे लिव्हर पुढे ढकलला आणि गाडी जागेवरनं हलली. त्याबरोबर लोकांनी एकच हुरियो केला. गाडी मंद गतीने बंगल्याच्या गेट मधून बाहेर पडून बाहेरच्या वुड हाऊस रोडवरच उजवं वळण घेऊन वुड हाऊस ब्रिजच्या दिशेने जाऊ लागली. आता पूर्वी जेव्हा कुलाबा स्टेशन होतं तेव्हा वुड हाऊस ब्रिज होता तेव्हा तिथं, तर नंतर गेला चर्चगेट पर्यंत रेल्वे आली, कुलाबा स्टेशन बंद केलं, तो ब्रिज पाडून टाकण्यात आला. तेव्हा तो ब्रिज होता, जुन्या चित्राने तुम्हाला तो बघता येईल. वुड हाऊस ब्रिजच्या दिशेने धावू लागली. लोक तोंडाचा आ वासून बघतच राहिले. घोड्या वासून गाडी चालते कशी याच त्यांना आश्चर्य वाटलं. गाडीने हळूहळू वेग पकडला. काही मीटर अंतरावर गाडीची कसोटी लागणार होती. वुड हाऊस ब्रिजची ही चढण गाडी चढणार कशी ही उत्सुकता गाडीच्या मागून धावत सुटलेल्या लोकांना लागून राहिली. गाडी ब्रिज पाशी आली, चढण चढू लागली. ह्या चढणीवर घोडे धापा टाकताना लोक नेहमीच बघत आले होते. त्यांच्या तोंडातून लाळ गळत असे तेव्हा. आता ही गाडी नेमकी या ठिकाणी काय करणार याचं कुतूहल त्यांना होतं. पण त्यांच्या अपेक्षेप्रमाणे काहीच झालं नाही. गाडीचा वेग किंचितचा कमी झाला खरा. इंजिन थोडं गुरगुरलं, पण तेवढंच. गाडीने चढण सहज पार केलं आणि ती फोर्टच्या दिशेने मार्गस्थ झाली. गाडीत बसलेल्या वर्तमानपत्राच्या प्रतिनिधीने दुसऱ्या दिवशीच्या वर्तमानपत्रात ट्रायल रनचा सविस्तर वृत्तांत छापला. त्यांनी लिहिलं, गाडी हळूहळू वेग घेत फोर्टच्या दिशेने निघाली. थोडी व्हायब्रेशन जाणवली. वेग थोडा वाढल्यावर ती पूर्णपणे नाहीशी झाली. वेळ संध्याकाळची असल्याने रस्ता मोकळाच होता, पण जवळ येणाऱ्या बैल गाड्यांना आणि पादचाऱ्यांना सावध करण्यासाठी ते हॉर्न वाजवत होते. वुड हाऊस ब्रिजची चढण गाडीने सहज पार केली. ब्रिज उतरताना एका घोडेगाडीवाल्याने आमच्या मोटारीच्या पुढे जाण्याचा प्रयत्न केला, पण घोडा हे नवीनच जनावर पाहून जागीच थबकला. पण सुदैवाने काही झालं नाही. त्याला मागे टाकून गाडी पुढे निघाली. पुढच्या काही वेळातच आम्ही एल्फिस्टन सर्कलला पोहोचलो, म्हणजे आताचा हॉर्निमन सर्कल. कुलाब्यापासून फोर्ट पर्यंतचा प्रवास गाडीने अवघ्या 8 मिनिटात पार पडला. हा सर्व वेळ आमच्या गाडीमागून पंचामुंडासह न्यालेला उघड्या बंब मुंबईकरांचा घोळका बिन घोरा का गाडी, बिन घोरा का गाडी असं ओरडत धावत सुटला होता. हा एवढा लेख आहे तो. हा आता वुड हाऊस रोड किंवा वुड हाऊस ब्रिज म्हणजे आजचा नाथालाल पारेख मार्ग रिगल सिनेमाच्या चौकामध्ये मॅजेस्टिक आमदार निवास आहे, त्याच्या शेजारून जातो हा. ह्या रस्त्यावर दोन्ही बाजूला आजही ब्रिटिश काळ अनुभवता येतो. त्या काळातल्या इमारती उभ्या आहेत. काही इतिहास प्रसिद्धही असतील. शोध घेतला तर तिथे कोण मोठी माणसं राहिली होती हे शोधता येईल. पण तो ब्रिटिश एरिया तो अजूनही आहे. जसं अल्टामाउंट रोडला काही प्रमाणात अजून आहे. तर हे ते गाडीचं वर्णन. पहिली गाडी त्या रस्त्यावर गावली, कोलाबा टू हॉर्निमन सर्कल. 8 मिनिटात पार केलं होतं त्या गाडीने. वा आज 15 मिनिटं लागतात ट्रॅफिकमुळे. पण खरंच आहे, बिनघोड्याची गाडी हे इतकं कौतुक वाटावं त्यावेळेला लोकांना, हे आज आश्चर्य वाटतंय. पण खरंच तो काळ त्यावेळेचा बघितल्यानंतर आणि तुम्ही जे वर्णन केलंय सगळं, की आधी घोडागाडीच अपेक्षित होती, तर हे सगळं एकदम आश्चर्यकारक. आणि तुम्ही लिहिलेलं जे आहे ना ते वाचताना खरंच ते कुतूहल जागं होतं. आणि काय काय बरं झालं असेल त्यावेळेला हे निश्चित आमच्या मनात कुतूहल आहे. आणि तुम्ही नेहमी फेसबुकवर जसं छोट्या छोट्या तुकड्यांमधनं लिहून आमची उत्सुकता जागृत केलेली आहे, तीच उत्सुकता आज तुम्ही हे जे वाचलं त्यातनं जागृत निश्चित झाली. त्यामुळे खूप छान वाटलं. मनोज, परत एकदा तुझ्या कवितांकडे वळूया. कवितांच्या मधला म्हणजे जसं तू मगाशी तिकडचे खेडं, आपला खेड्यामधले घर कौलारू हे कुठेतरी कनेक्ट होता, तसे इकडचे संस्कार, इकडची माणसं, इकडच्या गोष्टी ह्या काही डोक्यातनं जात नाहीत. आणि तुम्ही तिकडे गेलात तरी सुद्धा ते मूळ जे आहे आपलं ते धरून ठेवलंय. माननीय वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांची जन्मशताब्दी नुकतीच सुरू झाली आहे आणि मला वाटतं तू त्यावरही कविता म्हणजे बाळासाहेबांवरही कविता तू केली आहेस. त्यामुळे तिकडचं सगळं वर्णन, तिकडच्या सगळ्या कविता आणि आपलं आयुष्य आणि आपल्या व्यक्तिमत्वात भेटलेली माणसं या सगळ्याचा परिपाक तुझ्या पुढच्या कवितांमध्ये आहे. त्यामुळे त्या कविता ऐकायला आम्ही उत्सुक आहोत. मनोज. उत्तर आम्ही 3 कविता वाचतो. आता सरांनी आपल्याला पूर्वीच्या मुंबईत फिरवलं. मी परत एकदा शांघायमध्ये तुम्हा सगळ्यांना घेऊन जातो आणि थोडंसं
एक 5 मिनिटात शांघायमध्ये फिरवून आणतो आणि अगदी. मग नंतर दुसऱ्या कवितेकडे वळतो. तर ही कविता मी शांघायवर केलेली. हे शांघाय आहे. कुडकुडणाऱ्या थंडीतले आणि चिंब चिंब पावसातले हाडे गोठवून टाकणारे वारे, कुडकुडणाऱ्या थंडीतले आणि चिंब चिंब पावसातले हाडे गोठवून टाकणारे वारे, आखीव रेखीव स्वच्छ रस्त्यांवरच्या ताशीव झाडांवर लटकणारे चमचमते रंगीबिरंगी तारे, हे शांघाय आहे. तर शांघायमधनं होंगपू नदी वाहते. एका बाजूचा जो काठ आहे तो पुशी आणि दुसऱ्या बाजूचा पुडांग. पुशी हे पूर्वीचं जुनं शांघाय आणि पुडांग हे नवीन. बंडचे दोन्ही काठ होंगपू नदीच्या दोन्ही बाजूला लखलखत्या दिव्यांच्या प्रकाशात नाहत दिमाखात भुलवणारे. पुशीच्या राजेशाही खानदानी इमारतींची, पुशीच्या बाजूला आपल्याकडे जसं आता सर आपल्याला त्या काळात घेऊन जात आहेत त्या फोर्ट एरियामध्ये जशा ब्रिटिशांनी बांधलेल्या बिल्डिंगी आहेत, शांघायमध्ये देखील तशाच या पुशीच्या बाजूला आहेत. तर लखलखत्या दिव्याच्या प्रकाशात नाहत दिमाखात लोकांना भुलवणारे हे काठ आणि पुशीच्या राजेशाही खानदानी इमारतींची पुडांगच्या आधुनिक गगनचुंबी इमारतींशी मुक्त स्पर्धा लावून देणारं हे शांघाय आहे. तर शांघायमधल्या काही ठिकाणं, युयॉन गार्डनच्या पारंपरिक वास्तू आणि वस्तूंपासून शिंतांडीच्या आधुनिक रेस्टॉरंट पर्यंत, नॅन्जिंग लूवरच्या अतिप्रचंड मॉल पासून शियान लूवरच्या रस्त्याच्या बांधकामात तुटलेल्या झोपडीपर्यंत. मजेशीर गोष्ट आहे ही. हा संदर्भ असा आहे का तिकडे आपल्याकडे कसं फुटपाथ आणि फुटपाथच्या बाजूला झोपड्या असतात, तर तशा काही झोपड्या होत्या आणि त्या झोपड्या पाडायला म्हणून सरकारी लोक आलेली आणि त्यांची कोर्ट केस चालू होती आणि त्यामुळे कित्येक मी जिथपर्यंत होतो तरी त्या झोपड्या तशाच होत्या आणि त्यांचं कोर्ट कचेरी चालू होती. म्हणून मी म्हटलंय की शियान लूवरच्या रस्त्याच्या बांधकामात तुटलेल्या झोपडीपर्यंत, प्रचंड वेगाने धावणाऱ्या बुलेट ट्रेन पासून सायकलीवरच्या सर्व बाजूनी लटकणाऱ्या बोजांपर्यंत, आणि सगळ्यात महत्वाची पुढची ओळ आहे, साम्यवादाच्या स्त्री पुरुष समानतेपासून भांडवलशाहीतील भीषण दरीपर्यंत सर्वांना अलगद सामावणारं हे शांघाय आहे. आता इथली माणसं कशी आहेत? इथले आजी आजोबा एकुलत्या एक नातवंडाला सांभाळत भल्या सकाळी कोपऱ्यावरच्या बागेत गाण्याच्या तालावर व्यायाम करणारे. इथले तरुण तरुणींचे थवे मुलायम यौवनाने बहरलेले, श्रीमंत मॉल मधल्या खरेदीत गुंतलेले, जीडीपीच्या उत्साहाने फसफसणारे. तेव्हा मी जेव्हा चायनात होतो तेव्हा तर त्यांची जीडीपी 12-13 एवढी पोचलेली. इथला नोकरदार तो आणि ती नवऱ्याच्या हातचा स्वयंपाक चुपचाप खात स्वतःचे इंग्रजी सुधारण्याचा प्रयत्न करत, नवऱ्याच्या हातचा स्वयंपाक चुपचाप खात स्वतःचे इंग्रजी सुधारण्याचा प्रयत्न करत एकुलत्या एक गुबगुबीत पोरात भविष्याची स्वप्न पाहणारे. आणि इथले कामगारांचे कळप रस्त्यावरच्या साध्या सुध्या कामात शिस्तबद्धरित्या हालचाली करत मनापासून गर्क असणारे हे शांघाय आहे. आता मला कसं शांघाय अनुभवता आलं? इंडियनला इंटेलिजंट म्हणतानाची कौतुक भरली नजर, आवारा हूं, अजून ते गाणं तिथे लोकप्रिय आहे, आवारा हूंच्या चालीवर मान डोलावतानाचा इतिहासाचा गजर. इंडियनला इंटेलिजंट म्हणतानाची कौतुक भरली नजर, आवारा हूंच्या चालीवर मान डोलवतानाचा इतिहासाचा गजर. शांघायनीज गोडसर जेवणापासून शेजवानी जळजळत्या मिरच्यांपर्यंत, वॉन्टॉन डम्पलिंग न्यूडल पासून बोंबील बदक बेडकापर्यंत चीनी चवींचा घेतलेला आस्वाद, निहाच्या स्वागतापासून शेषेच्या धन्यवादापर्यंत उच्चारांची कसरत सांभाळत केलेला संवाद, हे शांघाय आहे. इथल्या वातावरणात सामावून जात केलेलं दिवसभरचं काम, चीनी मित्रमैत्रिणींशी साधलेली न तुटणारी ग्वांगशी म्हणजे एकमेकांचे संबंध, आणि या हितसंबंधावर भरपूर कामं होतात तिथे. तर इथल्या वातावरणात सामावून जात केलेलं दिवसभरचं काम, चीनी मित्रमैत्रिणींशी साधलेली न तुटणारी ग्वांगशी, मित्रांच्या मैफिलीतील टोफू आणि पोर्क बरोबर रिचवलेले चायनीज वाईनचे गांबे म्हणजे बॉटम्स अप, दिवसभर घुटका प्यालेला फुला पाना बियांचा चहा आणि डुप्लिकेट मार्केटमधल्या दुकानदारिणीशी घातलेली तासभरची हुज्जत, खुर्चीत शांतपणे पडून करून घेतलेला आरामदायी फूट मसाज,
हे शांघाय आहे. हे शांघाय आहे, हे माझं शांघाय आहे, शांघाय माझं आहे आणि यातले हे क्षण माझे आहेत. तरीही हे माझं नाही, इथलं काहीच माझं नाही. इदं न मम, इदं न मम. त्यामुळे यातून कधीतरी बाहेर पडलंच पाहिजे. शांघायच्या त्या प्रतीक खुणेला, झगमगत्या पर्ल टॉवरला मनात ठेवून आणि शांघायच्या या रसरशीतपणाला, चिनी चैतन्याला सलाम करून हे शांघाय आहे, हे शांघाय आहे. ही झाली शांघायवरची कविता. पण मी थोड्याशा काही वेगळ्या बाजाच्याही कविता केल्या आहेत किंवा कुठेतरी आपण वाचतो, ऐकतो आणि आपल्या मनावर परिणाम होतो आणि आपल्याला प्रतिक्रिया द्यावीशी वाटते. उदाहरणार्थ, आयुष्यावर बोलू काही ही अत्यंत लोकप्रिय कविता आहे आणि त्याच्यावर मला सुचलेली ही कविता. आयुष्यावर काय बोलायचं? आयुष्यावर काय बोलायचं? आयुष्य असतं उपभोगायचं. भल्या पहाटे प्राजक्ताच्या सड्यामध्ये आईला शोधायचं. भल्या पहाटे प्राजक्ताच्या सड्यामध्ये आईला शोधायचं. काटेरी फणसाच्या त्या गोड गऱ्यांमध्ये बाबांना आठवायचं. अवतीभोवतीच्या छोट्या मोठ्या गोष्टीत मित्रांना बांधायचं आणि कोपऱ्यातल्या त्या लाल गडद गुलाबात आपल्या तिला न्याहाळायचं. आयुष्यावर काय बोलायचं? आयुष्य असतं उपभोगायचं. सचिनच्या अविरत अखंड बॅटिंगमध्ये न स्वप्नारं स्वप्न पाहायचं. पुलंच्या सदाबहार विनोदातून जगभर हिंडून यायचं. लताच्या तळपत्या तानेतलं अवर्णनीय स्वर्गसुख अनुभवायचं अन माधुरीच्या मोहक हास्यातल्या चिरतरुण उत्साहात फसफसायचे. हे आमचे 4 त्या काळचे म्हणजे आमच्या पिढीचे दैवत. तर आयुष्यावर काय बोलायचं? आयुष्य असतं उपभोगायचं. आयुष्य 4 आण्याचं की आयुष्य कित्येक कोटींचं. आयुष्य 4 आण्याचं की आयुष्य कित्येक कोटींचं. आयुष्य 4 माणसांचं की आयुष्य अफाट जनसागराचं. आयुष्य छोट्या छोट्या गोष्टीतलं दुःख कुरवाळण्याचं की आयुष्य प्रत्येक क्षणाला उत्कटतेनं जगण्याचं. तुमचं तुम्हीच ठरवायचं. आयुष्य असतं उपभोगायचं. पहा पहा, माझं मलाच कळलं नाही. आयुष्यावर बोलून गेलो खूप काही, पण तरीही आयुष्यावर काय बोलायचं? आयुष्य असतं उपभोगायचं. आयुष्य असतं उपभोगायचं. आणि अजून एक कविता जी वाचतोय त्या कवितेचा संदर्भ असा की माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे गेल्यानंतर तेव्हा लगेचच्या लगेच सुचलेली ही कविता आहे. ही कविता मी कुठेही अजूनपर्यंत जाहीरपणे वाचलेली नाही आणि काय योगायोग बघा का नीलमताई गोऱ्हेंच्या समोर मला ही जाहीरपणे पहिल्यांदा वाचायला मिळते. म्हणजे मी ती कविता केली अशा म्हणजे मी बऱ्याच कविता केलेल्या ठेवून दिलेल्या. परवा जेव्हा उत्तरा म्हणाली तेव्हा मी चाळायला लागलो आणि ही मिळाली. आणि संदर्भ असा का बाळासाहेब ठाकरेंची जन्मशताब्दी सुरू होतोय आणि या कार्यक्रमात नीलमताईंची उपस्थिती आहे. त्यामुळे बाळासाहेब ठाकरेंवरची ही कविता. ते आयुष्य जगले, स्वतः सत्तेच्या खुर्चीवर न बसता ते सत्ताधीशाचं आयुष्य जगले. स्वतः सत्तेच्या खुर्चीवर न बसता ते सत्ताधीशाचं आयुष्य जगले. कुंचल्याचे फटकारे, शब्दाचे मारे, ठेवणीतले हातवारे, हास्याचे फवारे करत करत ते आयुष्य जगले. प्रतिभावान व्यंगचित्रकार, धारदार पत्रकार, मनस्वी कलाकार आणि भाषणानंतरचा जय जयकार ऐकत ऐकत ते आयुष्य जगले. वडापावची गाडी, मराठी मतांची सापशिडी, मासाहेबांची कुंकवाची पुडी, उद्धवराजची जोडी सांभाळत सांभाळत ते आयुष्य जगले. धारदार लेखणी, डौलदार वाणी, मराठी अस्मितेपासून भगवी निशाणी. धारदार लेखणी, डौलदार वाणी, मराठी अस्मितेपासून भगवी निशाणी फडकवत फडकवत ते आयुष्य जगले. पिठल्याबरोबर भाकर, 40 लाख घर, किंचित सुखकर मुंबईकर, स्वच्छ सुंदर शहर, अशी सुंदर स्वप्न बघत बघत ते आयुष्य जगले. ते आयुष्य जगले. नमस्कार आणि धन्यवाद. खरंच अचूक योग आहे आणि जन्मशताब्दी वर्ष नुकतंच सुरू झालंय आणि ही तुझी कविता आणि नीलमताई स्वतः. मला वाटतं नीलमताई आपणच काय सांगाल या सगळ्याबद्दल? खूप वेगवेगळ्या स्वरूपाचं आणि बाळासाहेब ठाकरे यांचं आवडतं शहर मुंबई त्याच्याबद्दलचं सुद्धा निरेपण असा एक त्याचा वर्तुळ मला दिसतंय सगळ्यामध्ये जे आहे ते. सुरुवातीला नितीन साळुंखेंच्याकडे मी येते. पहिलाच जो विषय आहे त्यांचा दादरचं कौतूहल मैदान जाता येताना प्रत्येकाने पाहिलेलं आणि माझंही
पहिली 5वी पासून ते 9वी पर्यंत 8वी पर्यंत शिक्षण शिवाजी पार्कच्या साने गुरुजी विद्यालयात झालेले आहे. त्यामुळे प्रत्येक हो. वेळेला अगरवाल क्लास आणि मग पार्ल्याहून येणं आणि कोतवाल मैदान आणि श्रीकृष्णचा बटाटे वडा, शिंद्यांच्याकडची लस्सी हे सगळं अतिशय ओळखीचं, म्हणजे शाळेच्या बरोबर 1ली, 2री, 3री बरोबर ही सगळी अगदी आवडती ठिकाणं सगळी जी आहेत ती. आणि दादरच्या कोतवाल मैदानाच्या बरोबर भाजीच्या संदर्भात तलावांचे जे उल्लेख आलेत ना, ते फार महत्वाचे आहेत. आज आपण एसडीजीज आणि शाश्वत विकास उद्दिष्टांवरती एवढं बोलतोय, सरकार काही करतंय. पण त्या काळात म्हणजे आपलं सरकार आल्यावरती 48 नंतर सगळी ती बुजवली गेली असती तर आपण आपल्या सरकारलाच खरडपट्टी काढली असती. परंतु एक दिसतंय स्पष्ट तुमच्या माहितीवरून की 1900 सालापासूनच हे तलाव बुजवायला सुरुवात झाली आहे. म्हणजे जसं स्थलांतर झालं त्या काळात तेवढा जंगलं आणखीन लोकांची सुरक्षितता हा पहिला अग्रक्रमाचा विषय असल्यामुळे एखादेस त्यांनी ते झालं असेल किंवा तलाव बुजवण्याच्या मागची काय कारणं होती ती आपल्याकडे समोर आली नाहीये. ती येतील हळूहळू शोधली तर. विहिरी पण बुजवल्या गेल्या मुंबईमधल्या ज्या आहेत हो. त्या चालू ठेवाव्या म्हणून त्याचं पुनर्भरण शेवटी करण्याचा निर्णय घेण्यात आला की ज्या बावड्या चालू आहेत त्याच्यासाठी ज्यांच्याकडे बावडी आहे त्यांना कर पण भरावा लागतो. पण तलाव जे बुजवले गेले आणि उद्यानांच्या इथे तलाव आहेत म्हटल्यावरती खरोखर खूप त्याचं वाईट पण वाटलं की एवढे तलाव बुजवले गेलेले आहेत म्हणून त्या संदर्भामध्ये. आणि म्हणून मी असं म्हणेन की या सगळ्या परिस्थितीमध्ये आपण या पार्श्वभूमीवरती घोड्याशिवाय गाडी आणि माणसाशिवाय गाडी, आता माणसाशिवाय गाडीपर्यंत आपण जाऊन पोहोचलोय हो. 2 हो ना. दशकांच्या. आणि त्यामुळे मुंबईकरांना जो सगळा आश्चर्यकारक गोष्ट वाटली ती आता विशेषतः या गाडीच्या संदर्भात होऊ शकेल असं वाटतंय. तुम्ही 10,000 आणि 5,000 शब्दांचा लेख लिहिता त्याच्याबद्दल नितीनजी आगे बढो. तुम्ही असंच करत राहा. काय झालंय अलीकडे 500-600 शब्दात लिहायला लागतं. त्याच्यामुळे प्रत्येक लेखकावरती सुद्धा नाही म्हटलं तरी त्याचा दबाव असतो या सगळ्या संदर्भामध्ये जे आहे ते. म्हणून आणि मॅडम म्हणून मी वर्तमानपत्र मला सांगतात मी लिहित नाही. त्यांची शब्दांची मर्यादाच मान्य नाही मला. नाही, शक्यच नाही तेवढं लिहिणं. तर बोला, त्याच्यामुळे please. आणि हा दुसरा सुद्धा जो लेख आहे तुम्ही लिहिलेला मुंबईतली पहिली मोटर कार, त्यातलंही वर्णन अतिशय हृदय आणखीन लोकांच्या एक असं वाटतं की म्हणजे जणू काही तुम्ही ते पाहिलेत लोकांचे प्रत्यक्षामध्ये जाऊन असं वर्णन ते तुम्ही सगळं पाहिलंच आहे लिहिलेलं मी. आहे. आणि कल्पनेत त्याच्यामुळे बघतो मी ते. डोळ्यासमोर चित्रपटासारखं ते समोर हो. येतंय सगळं जे आहे ते. तर त्यामुळे या सगळ्या संदर्भामध्ये तुम्ही 8 संदर्भ वापरले प्रत्येक लेखासाठी. हे पण कौतुकास्पद आहे कारण ते सगळे संदर्भ असल्यामुळे तुम्ही मनाने काल्पनिक कादंबरी लिहित नाही आहात. त्याला सगळा पुढचा जो पुरावे आहेत ते पण तुम्ही जोडलेले आहेत. आणि त्याच्यामुळे एक अतिशय अभ्यासपूर्ण, रंजक आणि विशेषतः टीकेकरांच्या प्रेरणेतून तुम्ही लिहिलं तर त्याचं त्यांना निश्चित समाधान वाटलं असतं. परंतु या सगळ्या ते मुंबईकरांवरती नाहीये तुम्ही चांगल्या प्रकाराने योगदान दिलेलं आहे मुंबईकरांसाठी. त्यात भाजीवाल्याच्या जो तिथे स्टॅच्यू आहे तो बरेच वर्ष तिथे आहे आणि मुंबईकरांची काही ना काही स्मरण मुंबईकरांना कळावं म्हणून ती खरी शिल्प मुंबई महानगरपालिकेने उभारलेली आहेत. त्याच्यामध्ये आता कोळी नाहीये गणेश, पण तिथे मला वाटतं. त्याच्यानंतर आता भाजीवाले आहेत, बैल वसईचा आता भाजीवाला आहे. बैल जोडी आहे तिथे आता. आता बैलजोडी आहे. पण काही ठिकाणी मुंबईमध्ये मास्याची चित्र लावलेली आहेत. पण होतंय काय की तुम्ही जे लिहिलेलं आहे ना त्या लिहिलेल्या गोष्टींचे छोटे फलक करून खरं तर लावले पाहिजेत असं मला वाटतं. माझी ही विनंती आहे मॅडम, तुम्ही घ्या हातात. मुंबईकरांनाच इतिहास माहित नाही मुंबईचा, त्याच्यामुळे रोजच्या या ठिकाणांचा. पुस्तकातून जेवढी माहिती होईल आणि त्याचं सारांशाने करा. लिहिणं तुम्हाला पटेल की नाही माहित नाही पण उत्तम. शेवटी लोक किती वेळ तो बोर्ड वाचणार. पण मी काही ठिकाणच्या परदेशातल्या याच्यामध्ये पाहिलेलं आहे की असे छोट्याशा फ्रेम समोर ठेवलेल्या असतात आणि त्या वाचत बरोबर. गेलं की त्या पुढे पुढे सरकत राहतात त्या संदर्भात ज्या आहेत त्या की जेणेकरून अजून माहिती सुद्धा आपल्याला त्याच्यामध्ये जोडता येऊ शकते किंवा लोकांना ऍक्सेस होतो. त्या नुसतं थंब लावलं तरी त्याच्यावरती कॉम्प्युटरवरती पुढची माहिती येत राहते. त्या दृष्टिकोनातून अत्यंत ज्याला ऐतिहासिक महत्व असलेलं आहे. तुम्हाला माझ्या शुभेच्छा आहेत की ते आज ना उद्या इतर भाषांमध्ये सुद्धा उपलब्ध व्हावं जेणेकरून येताना मुंबई म्हणजे शहर एक ओरबाडायचं शहर आहे आणि त्याच्यात कुठल्या काहीतरी लावून ठेवलेले आहेत असं लोकांना वाटू नये. आणि दुसरं तुमची आवड मला एक विशेष वाटली की कोण कोण कुठे राहते हे पण तुम्ही शोधणार आहात. हे फार महत्वाचं हो. इतिहासातली माणसं जी राहतात आणि शेवटी शहराचा इतिहास आणि सांस्कृतिक विश्व त्यांच्यामुळे घडलेलं असतं. आम्ही ज्यावेळेला विधान परिषदेतले 100 वर्ष पुस्तक केलं आता म्हणजे आमच्या विधिमंडळाने त्याच्यात आमच्या लक्षात आलं की त्या विधान परिषदेमध्ये गेल्या 100 वर्षामध्ये जे लोक होऊन गेले त्याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. त्याच्यानंतर नादो महानोर होते.
त्याच्यानंतर सर चंदावरकर तर होतेच. अशा प्रकारची माणसं की ज्यांनी मुंबईशी बोलून त्यामध्ये ह्याचं प्रतिबिंब विधिमंडळात सुद्धा पडलं असणार बरं का. त्याच्यामुळे ती पुस्तकं कशी आपल्याला पाठवता येते मी पाहते साळुंकेजी. पण त्याच्यामध्ये सुद्धा अनेक ठराव आहेत, मराठी भाषेवरचे ठराव आहेत, मुंबईवरचे ठराव आहेत, काही लोकांनी प्रतिनिधींनी इंग्लिशमध्ये केलेली भाषणं आहेत आणि प्रत्येक वेळेला भाषेच्या बरोबर अनेक सांस्कृतिक विषय सुद्धा आलेले आहेत. त्याच्यामुळे मुंबई जी आहे त्या मुंबईमध्ये अनेक प्रकारचा इतिहास दडलेला आहे, यात काही शंकाच नाहीये. आणि त्या दृष्टिकोनातून दादर ओव्हरब्रिज हा शब्द तुमच्यामुळे परत लहानपणी ऐकलेला आठवला. मला अनेक प्रश्न पडलेला, नंतर हळूहळू लक्षात आलं. पण दादर ओव्हरब्रिज म्हणायचा तर तो कुठे गेला आणि हा टिळक पूल कुठून आला? त्याचंच नाव दादर ओव्हरब्रिजचं टिळक पूल झालेलं आहे. हे ते लहानपणच्या प्रवासामध्ये काही एवढं लक्षात आलं नव्हतं. पण तो ओव्हरब्रिज अनेक लोक आमचे म्हणायचे घरामधले की ओव्हरब्रिज वरून आलो. तर तो ओव्हरब्रिज दिसत का नाही, तर तो टिळक पूल आहे सगळा जो झालेला. तर ह्या सगळ्या गोष्टींचा इतिहास जो आहे तसा अजून किती लिहाल तेवढं कमीच आहे. अतिशय महासागरा एवढी मुंबई विशाल आहे आणि ती त्याच्यामध्ये वाट बघते सगळी की आपली कोणीतरी दखल घेईल. त्या दृष्टिकोनातून मला वाटतं तुम्ही मुंबईचे लाडके सुपुत्र ठराल. महापौर जरी लाडके बनले जातात तरी तुम्ही लेखक म्हणून लाडके लेखक ठराल असं मला वाटतं. माझ्या तुम्हाला मनापासून शुभेच्छा आहेत. मधुजी, तुमच्या कवितांबद्दल काय सांगतो? कारण 3 धुरकट दिवस डोळ्यासमोर ते दिवस उभे राहिले की ज्याच्यामध्ये लोकांना आम्ही त्याला जे काम करत होतो त्याच्यात खाद्यपदार्थ पोहोचवणं किंवा दूध मिळत नव्हतं लोकांना वस्त्यांमध्ये, सगळ्या 40 वस्त्यांमध्ये मुंबईच्या चेंबूरच्या मी काम करत होते. आणि त्यावेळेला परत बॉम्बस्फोट होतील का ही एक प्रचंड भीती मनामध्ये होती. आणि त्याच वेळेला तुमच्या कवितांमधले वाक्य तर तुम्ही फार सुंदर लिहिलेली आहे शेवटची, की एक गोष्ट खरी आहे अजून तरी तशीच आहे, पुन्हा सुरू झाली आहे मशिदीतील बांग आणि देवापुढची रांग. हे अगदी म्हणजे सत्य आहे की जसं लोकल ट्रेनचं कौतुक होतं की लोक जातात दिवस रात्र, तसंच हे पण लोकांची श्रद्धा जी आहे ती आहे तशीच आहे. आणि वेगवेगळ्या प्रकारांनी आपण त्या 3 धुरकट दिवसातून नंतरचं सुद्धा चित्र आपल्याला हळूहळू स्पष्ट होत गेलेलं आहे. 93 जरी 93 असलं तर या 2026 मध्ये म्हणजे जवळजवळ इतक्या वर्षांनी सुद्धा आपल्याला त्याच्यामधलं 30-35 वर्षांनंतर सुद्धा ते दिवस अविस्मरणीय आहेत. आणि म्हणून जे त्यांनी ते दिवस जगलेले जे मुंबईकर आहेत त्यांना जेव्हा जेव्हा कुठेही बॉम्बस्फोट होतो त्याला ती सगळी परिस्थिती आठवते. आणि म्हणून मग अशा वेळेला त्याच्या संदर्भामध्ये आपल्या भावना सगळ्यांच्या सारख्या असतात. मला असं वाटतं की प्रेमाबद्दल बोलतात पण देशभक्तीबद्दल तुमचं आमचं सेम असतं. अशा प्रकारचं ते महानगर शांत झाल्यावरच्या त्या ज्या रात्री आहेत, कोविड मधल्या सुद्धा आठवणींबद्दल ते बोलता येईल की तशा प्रकारचं माझंच हे शहर आहे का असा प्रश्न वाटावा. अशा प्रकारचं तुमचं सगळं तुम्ही अगदी योग्य समर्पक वर्णन केलेले आहे. खेड्यामधलं आमंत्रण छान आहे. अगदी रोमॅन्टिक म्हणता येईल असं वातावरण आहे की खेडं म्हणजे पूर्वी मराठी सिनेमात जसं असायचं, झुंजू मंजू झालं, मग शेती झाली, मग रहाटाचं पाणी निघालं. आताचं खेडी म्हणजे काय, गेलं की दगड हाणला कोणाच्या तरी डोक्यात कोणीतरी, अशी खेड्यांची परिस्थिती प्रत्यक्षात आपल्याला दिसून येते. आणि काही खेड्यांमध्ये खूप चांगली प्रगती केलेली आहे. पण शेवटी असे की सगळंच कुठलंच समाज, मग शहर असेल किंवा खेडं असेल, हे अगदी शांतप्रिय आणखी काहीच त्याच्यात क्राईम नसतो किंवा फक्त भावूक असतं असं नसतं. त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी दडलेल्या असतात. आणि त्या दृष्टिकोनातून एक त्याच्यावरचा मुलामा किंवा एक छान कव्हर म्हणून असं म्हणता येईल की त्यामध्ये सुद्धा ते एक वर्णन खेड्यामधलं आमंत्रण, चिनी संस्कृतीमधलं त्या काळचं खेडं धरून लोक जे काही विचार करत असतील तो तुम्ही आत्मसात केलेला आहे. गोड गोड तुझे हास्य त्याच्याबद्दल तर मगाशी मी बोललेच की किती वेगळ्या प्रकारनी आपला समाज बदलत गेला त्याचं ते द्योतक आहे. हे शांघाय आहे तो फार सुंदर आहे ही कविता. सांस्कृतिक विश्व शांघायचं उलगडणारी ही कविता आहे. आणि शांघाय असं आहे, मला जे काही माहिती आहे थोडंफार त्याच्यामध्ये बीजिंग वेगळं आणि शांघाय वेगळं. थोडं मला असं वाटतं मुंबई वेगळं आणि पुणे वेगळे, आणि मुंबई पुण्यापेक्षा नागपूर वेगळं असं जसं आहे. त्या नाशिककरांना वाटतं की नाशिक वेगळं, तसं प्रत्येक शहराचं काही वेगळेपण जे असतं ते तुम्ही आत्मसात केलेलं आहे. आणि विशेष म्हणजे मनात प्रेम असायला पाहिजे. जेव्हा आपण एखाद्या शहराबद्दल बोलतो तर त्याला त्या शहराबद्दल प्रेम असलं डोळ्यामध्ये की मग त्यामधल्या गोष्टींचा अर्थ लागायला लागतो. तसं कवी म्हणून तुम्हाला तो प्रेमळ अर्थ देखील उलगडलेला आहे. आणि त्यामुळे सांगायचं तिथली बदललेली परिस्थिती, IT सेक्टरमधल्या लोकांची स्थिती, समानता, साम्यवाद याच्याबद्दल सुद्धा तुम्ही शांघायच्या बद्दल भाष्य वारंवार केलेलं आहे. आणि इतकंच नव्हे तर त्यामध्ये तुम्ही शांघायमधलं एक मात्र कवितेची तुमच्याकडची जी प्रत आली होती त्याच्यामधलं शेवटचं मात्र तुमचं
मित्रपर्व जे आहे ते तुम्ही गाळून टाकलं, कडवं जे आहे ते. मला वाटलं ते खूप वैयक्तिक असेल, तुम्हाला कदाचित ती माणसं माहिती असतील. आता मला मजा ती अशी माणसं होती माहिती ना, होती आणि त्यातल्या काही नीलमताईंना गोष्टी संध्या मराठी मंडळ मधली खूप जण माहिती आहेत. मी ती त्यांनी बरोबर. त्यामुळे ते अगदी मला संकष्टीचा उपास सोडतानाच्या गप्पा वगैरे, तसंच म्हाताऱ्यांच्याकडचं सगळे मासे आणि ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, या सगळ्या डोळ्यासमोर आल्या आणि जेवणाची वेळ होत आली, की त्याची आठवण पण येते म्हणजे. तर ते तुम्ही सुंदर मांडले. पण वैयक्तिक मांडावं की नाही हा प्रश्न तुम्हाला पडला असेल, तर तो हं. स्वाभाविक आहे असं मला वाटतं. पण तुम्ही हे शांघायमध्ये चीनमधल्या एका शहराचं, बदलत्या शहराचं प्रेम, कर्तव्य, उद्योग, बदललेलं कार्यजीवन, त्याचबरोबर वर्क कल्चर आणि त्याचबरोबर कुटुंब संस्था त्यातून तगलेली. याचे सगळे मुद्दे तुमच्या त्या कवितेमध्ये आलेले आहेत. आणि त्या दृष्टीने फार सुंदर कविता आहे. ती सगळ्याच कविता सुंदर आहेत. आयुष्यावर काय बोलायचंय याच्यामध्ये तुम्ही एक मला असं वाटतं, की अगदी गोड बोलून जे आयुष्याबद्दल फक्त निराशाजनक लिहितात ना, त्याच्यावरती तुम्ही अगदी सणसणीत उत्तर दिलेलं आहे. आणि अगदी अचूक बोललात मॅडम. म्हणजे हां? मी स्वतः मानतो का अगदी अचूक म्हणजे मला म्हणजे तुम्ही एका वाक्यात एका शब्दात का खरंच एवढं निराशाजनक बोलायची गरज असते का? बऱ्याचदा असं माझं मत आहे. पण मला माझे वा. बॉस पण म्हणतो सारखा का तू फारच पॉझिटिव्ह काही वेळेस खूप जास्त आहे. पण माणसाने आशावादी असावं असं वाटतं. तुम्ही अचूक एका वाक्यात. नाही, निश्चित आहे. दुसरं असं आहे, की अ, आपल्या प्रत्येकाची जगण्याची शैली आणि प्रत्येक जीवनाकडे कसं बघतोय माणूस. कुणाला असं वाटतं, की जो आनंदात लिहितो तर त्याला काहीच प्रश्न नसतात किंवा तो हं. यशस्वी होतो, तर त्याला काहीच प्रश्न नसतात, असं नाहीये. त्यांचे प्रश्न वेगळे असतात. पण ते बघण्याकडची दृष्टी कशी होईल असं तर ती दृष्टी बदलणं फार गरजेचं आहे, की फक्त त्याच्यावरती बोलणं. काही ठिकाणी तर मी बघते, की ते आयुष्यावर बोलण्याचीच लोकांना खूप इच्छा असते. ऐकायचं कोणालाच नाहीये एकमेकाचं. म्हणजे हा एक फार मोठा प्रकार झालेला आहे, की स्वतःच्या कौतुकासाठी सांगायला फक्त ती पार्टी केलेली असते. त्याच्या पलीकडे दुसऱ्या कोणाचं ऐकायचंच नाहीये. हे तर मला फार हिंस्त्र वाटतं. पण त्यांना सांगून काही उपयोग नाही, कारण आता सगळ्यांच्या समोर गीता वाचून उपयोग नाहीये. त्यामुळे प्रत्येक बाबतीमध्ये आपण हे काही करण्यापेक्षा मल्लीनाथी तुम्ही आणि यामध्ये एक तुमच्या ज्या आवडी आहेत त्या तुम्ही मांडलेल्या आहेत. असं नाही, की हं. प्रत्येकाला हो, अमुकच माणूस आवडला पाहिजे असं नाहीये. पण ज्या बरोबर. पिढीला जे लोकं आवडतात, तर त्याला काहीतरी डाउन मार्केट समजायची पण एक फॅशन झालेली आहे, की हे आम्हाला हं. आवडत नाही, पण ते आम्हाला आवडतं. म्हणजे जे मासचं आहे, की जे बहुसंख्यांचं आहे, ते कसं चुकीचं आहे आणि आम्हाला जे वाटतं ते योग्य आहे. त्यांचं त्यांच्यापाशी त्यांना काय जे असेल ते. आपल्याला जे वाटतं ते आपण ओन करायचं. त्या दृष्टिकोनातून तुमच्यामध्ये एक मराठी चांगला सौम्य असला तरी फटकळपणा आहे चांगली गोष्ट आहे. शांघायमध्ये चीनमध्ये राहून सुद्धा. कारण त्याच्यामधून सुद्धा ओळख वाढत जाते आणि आयुष्य असतं उपभोगायचं. हे खरं आहे. नाहीतर आयुष्य उपभोगायचं आपल्याला यायचं राहत नाही. मला दुसरं आवडलं मी राजकारणात असल्यामुळे विशेष आयुष्य 4 आण्यांचे की आयुष्य कित्येक कोटींचे. माणसं म्हणजे आयुष्यात 4 माणसांचे की आयुष्य अफाट हां, जनसागराचे. अफवाट तेच तर तुमच्यासारख्याचं जे मोठं निका नेत्यापुढे आता तुम्ही किती माणसांनी अक्षरशः जनसागर आहे. तुमच्या ओळखी, तुम्ही इतक्या माणसांशी ते वागणं, प्रत्येकाचे संदर्भ लक्षात ठेवणं, नावं ठेवणं. मी नेहमी तेच म्हणतो लोकांना म्हणजे असं आपण हल्ली राजकारण्यांवर पण एक मतप्रदर्शन पटकन लोकं करतात. तरी किती जणांशी संपर्क साधणं आणि ते किती कठीण आहे. फक्त तेवढी खरंय. एकच बाजू घेतली तरी. म्हणून मी तिथे तो अफाट जनसागर म्हटलंय ते त्या संदर्भात. आणि दुसरं असं की छोट्या-छोट्या गोष्टीतले दुःख कुरवाळण्याचे की आयुष्य प्रत्येक क्षणाला उत्कटतेने जगण्याचे. तुमचे तुम्हीच ठरवायचे असते. आयुष्य असते उपभोगायचे आणि हे खरं आहे. पण दुसरीकडे असंही होतं की एखादा माणूस आपल्याला असा भेटून जातो, की त्याच्याकडून आपल्याला शिकायला मिळतं की त्याचं ते हं. दुःख किंवा त्याचा तो प्रश्न, ते संघर्ष इतका अफाट आणि अचाट असतो, वेगळा असतो, दुर्मिळ असतो आणि त्यामधून आपल्या लक्षामध्ये येतं की त्याच्या भेटीमुळे आपण तो समृद्ध झाला किंवा ती समृद्ध झाली होण्यापेक्षा आपण समृद्ध होतो. असे अनुभव पण खूप येतात आणि त्यावेळेला लक्षात येतं, की उपभोगायच्या बरोबर जाणवायला पण लागतं दुसऱ्याची सहवेदना जी असते ती. या दृष्टिकोनातून तेही आयुष्य जगणं असतं. फक्त स्वतःची वेदना सांगत बसणं एवढंच काम करण्याची अपेक्षा नाहीये. त्या दृष्टिकोनातून ही कविता जी आहे ती विशेष आहे आणि बाळासाहेब ठाकरे यांच्यावरची तर कविता म्हणजे माझ्या अगदी अंतःकरणाशी जोडली गेलेली कविता आहे. आजचा दिवस मला सार्थ झाला असं वाटतं, सार्थक झालं असं वाटतं. कारण स्वतःच्या खुर्चीवर न बसता ते सत्ताधीशाचे आयुष्य जगले. तुम्ही किती सोप्या शब्दात लिहिलंय हो. नाहीतर काय होतं माहितीये का, की अशा थोर व्यक्तींवरती लिहायला लागलं ना, की इतकं कठीण आणि इतकं काहीतरी गुंतागुंतीचं आणि त्याला काही म्हणजे कविता म्हणून असं जोडून पटकन माणसाची जोडली जाईल असं नसतंच ते. पण तुमच्या ह्याच्यामध्ये धारदार लेखणी कमी शब्दांमध्ये
कमी शब्दांमध्ये आणि समर्पक शब्दांमध्ये, म्हणजे बाळासाहेबांना जे मार्मिक होतं ना त्यांचं सगळं व्यक्तिमत्व, हम्म, तसंच हम्म. तुमची कविता मार्मिक आहे असं म्हणायला पाहिजे, की धारदार लेखणी, डौलदार वाणी, मराठी अस्मितेपासून भगवी निशाणी, फडकवत फडकवत ते आयुष्य जगले. मोठ्या साहेबांचं तुम्हाला मला वाटतं खूप आदर आहे आणि तुम्ही त्यांचं जीवन असंच प्रेमळ नजरेने स्वतः आत्मसात करून पाहिलेलं आहे. त्याच्याशिवाय हे असं सुचणार नाही. आणि त्यांचे विचार किंवा त्यांची व्हिजन जी होती ती सुद्धा तुम्ही अगदी थोड्या शब्दामध्ये मांडलेली आहे, जी आहे ती. खूप मला असं वाटलं की ही कविता आज तुम्ही आतापर्यंत प्रकाशित नसेल केली तर ताबडतोबच करा. लवकर एखाद्या मासिकाला किंवा दैनिकाला पाठवा किंवा पोस्ट करा, जेणेकरून लोकांना त्याचा लाभ होऊ शकेल. आवडेल आपली कविता जी आहे ते. तुम्ही जे 6 कविता वाचल्या त्या अतिशय वैशिष्ट्यपूर्ण होत्या आणि त्याच्यामध्ये चिनी संस्कृतीची ओळख तुम्ही करून दिली होती आणि त्याचबरोबर वैश्विक प्रश्न जे आहेत हे 3 धुरकट दिवस मुंबईत असू शकतात, दुसऱ्या कुठेही कुठल्या आहे. मिडल ईस्टच्या शहरात असू शकतात, अगदी. कुठे दुसऱ्या देशांमध्ये सुद्धा असू शकतात आणि तिथे लोकांच्या झालेल्या भावना आणि मग दुकानं उघडल्यावरती ब्रेड विकत घेण्यासाठी लागलेल्या रांगा किंवा फ्रेंच ठिकाणी आपण मग आता ब्रेड करत होतो ते किती चांगलं होतं, ती कुटुंबात होणारी चर्चा, हे सगळं कॉमन आहे. कारण सगळ्या जग एका अर्थाने हिंसेच्या विरोधात एकमेकाशी जोडलं गेलेलं आहे. कारण सिव्हिलायझेशन नागरीकरणाच्याकडे जात असताना हे सगळे अनुभव अपरिहार्य आहेत असं मला वाटतं. पण ते तुम्ही फार समर्पक पद्धतीने मांडलेले आहेत. त्यामुळे आजचा दिवस जो आहे तो आपल्याला, काही लोक म्हणतात मला, इतर प्रांतातले जे लोक असतात ते, की तुम्ही मुंबईचे लोक महाराष्ट्र हा स्वतःला देश समजूनच बोलता आणि वागता का काय? म्हणजे तुमचं मन इतकं गुंतलेलं आहे की तुम्ही त्याच गप्पा मारता, त्याच चर्चा करता, त्याच्याचवर लिहिता, त्याच्याचवर बोलता. पण काल मी एक दिवसापूर्वी बिहारचे मिथिला म्हणून प्रांत आहे, तिथल्या लोकांच्या संमेलनाला गेले होते आणि त्यांनी मला सत्कार करताना त्यांनी सांगितलं की मिथिलेच्या 3 गोष्टी प्रसिद्ध आहेत. म्हणजे जानकी माईचा भाग आहे तो, सीतेचं बरोबर. जन्मभूमी देवी. आणि दुसरं तिथले प्रसिद्ध आहेत मखाणे आणि मासे आणि गोड बोली. तर हे 4 गोष्टी आम्ही सगळीकडे प्रसार करतोय. असं प्रत्येक भाषेचं आणि संस्कृतीचं आहे ना, त्याच्यामुळे आपण आपल्या त्या ठेव्याबद्दल अभिमान ठेवून त्याचं विश्वात्मके देवे करण्याचा प्रयत्न केला तर अगदी ते योग्यच आहे. आणि त्या दृष्टीने साहित्य रंगाचे आमचे प्रेक्षक आणि रसिकांना आज एक वेगळ्या प्रकारची ओळख होईल. मला खात्री आहे की नक्की काही लोक सांगायला जातील तर तुमची कविता आठवतील. मुंबईत फुटबॉल मैदानापाशी गेल्यावरती त्या मैदानामध्ये साळुंक्यांची लिहिलेला इतिहास आठवतील. अशा प्रकारचं एक वेगळं नातं शहरातल्या भूगोलाचं आणि इतिहासाचं फार चांगल्या प्रकारे आज समोर आलेलं आहे आणि तुम्ही वेळ काढलात त्याच्याबद्दल मी मनापासून आभारी आहे. तुमची पुस्तकं कुठे उपलब्ध होतात त्याची माहिती जरा सांगितली आपण तर आपल्या रसिकांना आणि प्रेक्षकांना त्याचा उपयोग होईल. युट्यूबवरती, फेसबुकवरती, आणखीन ट्विटरवरती हे सगळे कार्यक्रम टाकत असल्यामुळे ते सुद्धा लोकांना उपलब्ध राहतील आणि तुमच्या वेळेप्रमाणे हाँगकाँगच्या असतील किंवा विश्व मराठीतल्या मित्रमैत्रिणींना त्याची लिंक तुम्ही ग्लोबलवर टाकली तर मी पण टाकीन ती. तर ती टाकली तर त्यांना सुद्धा ते नक्की पाहता येईल असं मला वाटतं. आपण परत जरूर कधीतरी भेटूया. धन्यवाद. जरूर. जय महाराष्ट्र. धन्यवाद. वा, वा. थँक्यू मॅडम. मनोजराव नमस्कार. नमस्कार सर. नितीनजी, तुमच्या मनोजच्या बाबतीत असं आहे की साहित्य रंगाच्या या कार्यक्रमामुळे आता तो कवितेचं पुस्तक प्रकाशित करणार आहे असं मी त्याच्या बरं. वतीने जाहीर करते. बरं. त्यामुळे मनोज, अभिनंदन, लवकरात शुभेच्छा. धन्यवाद. लवकरात लवकर तुझं पुस्तक येऊ दे कवितेचं, कारण इतक्या सुंदर कविता आहेत. पण नितीनजी, तुमची दोन्ही पुस्तकं तुम्ही सांगितलंच आहे मनोविकासचे, पण ऑनलाईन पण अवेलेबल आहेत का? आम्हाला थोडंसं आहेत. त्याबद्दल सांग. अमेझॉन वरती माझी दोन्ही पुस्तकं आहेत. नंतर आमदार निवास आहे, आकाशवाणी आमदार निवास हो, चर्चगेटला, तिथे माझी चर्चगेट. दोन्ही पुस्तकं उपलब्ध आहेत. हो. आणि तिसरं पुस्तक मॅडम बोलू ना तुमच्या परवानगीने? हो, हो. परवाच आपले केएम हॉस्पिटलला 100 वर्ष हो. पूर्ण झाली स्थापनेला. त्याच्यावरचं तिसरं पुस्तक की केएम हॉस्पिटल 26 जानेवारी 1926 स्थापन झालं, पण त्याचं बीज पडलं होतं 1792 साली. तिथपासून इथपर्यंतची कथा मी लिहितो. हो. आणि वा. केएम कुठेही कल्पनेत नव्हतं तेव्हा महानगरपालिकेच्या नजरेत दुसरं एक हॉस्पिटल होतं, तेही आज मुंबईत कार्यरत आहे. पण त्याचा आणि केएमचा काय नक्की संबंध, हे मी लिहितोय तिसरं पुस्तक. मला 22 जानेवारीलाच आणायचं होतं, पण एवढं खोल जावं लागतंय आणि कागदपत्र मिळण्याची एवढी मारामार आहे आपल्या इथे. गुप्तता आपल्या इथे कागदपत्र लपवून ठेवण्यासाठी का असं हे मला अजून कळलेलं नाही. ते ओपन करून दिलं पाहिजे आमच्यासारख्या लोकांना. हो, ते प्रचंड गुप्तता खरंय. तिथे. असो, नाही नाही तर त्याची माहिती ती पण अडचण लपवून झालेली आहे. ठेवतात.
माहिती पण लपवून हो, खरं. ठेवतात, माहिती सांगतच हो, नाही. खरंच. म्हणजे खरंच फक्त एवढं काय ते घडून घडलेली घटना आहे ना त्यात लेखी नाही, काय असो. तोंडी माहिती सुद्धा लपवून ठेवतात. हां. हा तर मॅडम ते मी पुस्तक आणतोय मी केईएम हॉस्पिटलवरचं ते मात्र हे करा. आणि नीलमताई तुम्हाला ही पुस्तकं जर मला पाठवायची असेल भेट म्हणून तर ती मी कुठे पाठवू? मनोजजी तुम्हालाही पाठवायची असेल तर कुठे पाठवू? कसं पाठवू? हे मी जर आहे मला मध्ये, सांगितलं तर मी पाठवेन. मी अरे दुवा हा आहे, मी तुमच्याकडे पाठवेन. पाठवेन. हा हो, मी आणि पाठवून देतो मनोविकासच्या तुम्हाला. स्टॉलच्या शेजारी समोर माझा याचा बंगला आहे, सरकारी शासकीय निवासस्थान मंत्रालयाच्या समोरच जे मिनिस्टर बंगले आहेत ना, तिथे हा हा C3 पलीकडे. घर आहे. हा त्यामुळे तिथे हा पाठवलं समोर तरी सांगेन किंवा मी विकत आणीन ना, तसं काही नाही त्याच्यामध्ये. हो. तुम्ही नाही नाही पाठवायला पाठवेन. नरेंद्र हिरवळला आमची पुस्तकं माझी प्रचंड आवडलेली आहेत. स्वतः येऊन त्यांनी घेतलेली आहेत हिरवळ साहेबांनी अच्छा, हा. जिरवळाने. दुकानात. झिरवळांनी. हा. झिरवळ त्यामुळे झिरवळ हा आजचा झिरवळ. जिरवळ, हो, जिरवळ, जिरवळ. त्यामुळे म्हणूनच म्हटलं सॉरी की सॉरी आजचा झिरवळ. संपूर्ण कार्यक्रम आपला खूप सुंदर झालाय आणि मी सुरुवातीलाच म्हटलं त्याप्रमाणे स्थळ काळानुसार जे लिखाण झालं आणि एक मुंबई ते शांघाय, मुंबई ते हाँगकाँग असा एक वेगळा प्रवास आजच्या कार्यक्रमातनं घडला. आज तुम्ही दोघंही या कार्यक्रमात सहभागी झालात त्याबद्दल मनापासून आभार मानते आणि पुन्हा भेटूया पुढच्या शुक्रवारी अशाच 2 शिलेदारांसह. धन्यवाद. धन्यवाद नमस्कार. मॅडम, धन्यवाद नीलमताई.